The AK Talks. नमस्कार महाराष्ट्रात. जसं मी सांगितलं होतं, आजचा पॉडकास्ट फार मोटिवेशनल असणार आहे. मित्रांनो, गूजबंब आलेत माझ्या हातावरती. थोडं मी पण नर्वस आहे, कारण माझ्या आयुष्यातला फार स्पेशल दिवस म्हणता येईल. हे पुढचे 1-2 तास फार स्पेशल असणार आहेत, कारण भारताच्या इतिहासात खूप सारे प्रताप होऊन गेले. मित्रांनो, एक गोष्ट आहे 1980तल्या दशकातली म्हणता येईल. मुंबईमध्ये अंडरवर्ल्डचं खूप मोठं सावट होतं. कोण हे सावट दूर करणार? त्यासाठी डोंगरी पोलीस चौकीमध्ये एक प्रताप उभा राहिला 1980 साली. आपल्याबरोबर आज आहे भानू प्रताप बर्गे सर. सर नमस्ते. नमस्कार. सर, कसं वाटतं आज तुम्हाला ह्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये? सर्वात प्रथम तर मी खरोखर तुमचं जे जनरेशन आहे आणि विशेषतः तुझ्यासारख्या मुलांनी किंवा आता जी पूर्ण टीम असेल, यांनी अशा प्रकारचा हा द एके पॉडकास्ट हा जो शो तुम्ही चालू केलेला आहे, ह्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. थँक्यू सर. आणि खरं सांगायचं तर हा शो फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका तुम्ही. नमस्कार महाराष्ट्राच्या ऐवजी जय हिंद हा आमचा लाडका शब्द असतो नेहमी. आणि आजकाल भाषेचा प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. तुम्ही जरी मराठीत हा पॉडकास्ट केलेला असेल किंवा करत असाल रेकॉर्डिंग, तरी बघणारे जे आहे ते सबटायटल्स देऊन तुम्ही त्याच्यामध्ये तो तामिळनाडूला पण बघू शकेल, वेस्ट बंगालमधला पण बघू शकेल. की स्वतःला मर्यादित ठेवू नका तुम्ही. खूप ह्याच्यामधले आता ज्या पद्धतीने आपण थोडं याच्या अगोदर पॉडकास्टच्या अगोदर जे बोललो, त्याच्यावरनं दिसतंय की तुम्ही कुठलाही विषय जर घेतला, किंवा मी अगोदरचे पॉडकास्ट बघितले तुमचे जे युट्यूबवरती आहेत, त्यामध्ये मला असं दिसून आलं की तुम्ही अभ्यास करता आणि नंतर जो कोणी तुमच्या समोर येईल त्याला तुम्ही प्रश्न करताय. त्यामुळे खरोखर तुमचं कौतुक करतो. तुमच्या या पॉडकास्टला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि विशेषतः तरुण आजकाल जर बघायला गेलं आपण, तर सगळा हा सोशल मीडियाच्या वरती आहे. बरोबर. तरुणच काय, मी तर म्हणतो की सेवानिवृत्तांना जर कुठला आधार मिळाला असेल आज, तर हे सोशल मीडिया आपण जेवढं नावं ठेवतो तेवढाच सोशल मीडियाचा फायदा सुद्धा आहे. तेवढाच तो तुम्हाला ज्ञान देतो, तुम्हाला अनुभव तुमचे त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकता. दुसऱ्याचे जे अनुभव आलेले ते तुम्ही ऐकू शकता. बरोबर. अशा ह्याच्यातनं तुमचं फ्युचर हे ह्या बाबतीमध्ये नक्कीच चांगलं असणार आहे. बरं. आणि खरोखर ह्या माध्यमाचा वापर कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा, हे जर द एके पॉडकास्ट शो जो आहे तुमचा, तो जर बघितला तर नक्की खूप लोक या दृष्टीने प्रयत्न पण करतील. बरोबर. ते मला नक्की वाटतं. आणि सुरुवात जी आपण सांगितली की डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये झाली, तर माझ्यापेक्षा सुद्धा त्यावेळेस खूप सिनियर अधिकारी त्या ठिकाणी होते. ओके. मुंबई क्राईम ब्रँच त्या ठिकाणी होती, जी जगामध्ये आपण मुंबई पोलीस किंवा मुंबई क्राईम ब्रँच जे स्कॉटलंड नंतर ज्यांचं नाव घेतलं जायचं, बरोबर, ते मुंबई पोलिसांचं नाव घेतलं जायचं, मुंबई क्राईम ब्रँचचं नाव घेतलं जायचं. आणि आज जे कोणी तुम्ही सगळे दहशतवादी नावं ऐकत असताल किंवा त्या काळामध्ये ज्या लोकांनी नावं ऐकले, त्याचा कणा मोडण्याचं काम जर कोणी केलं असेल, ते मला ज्यांनी शिक्षण दिलं असे माझे सिनियर अधिकारी त्या ठिकाणी होते, ज्यांच्या मार्गदर्शनाला आज तुमच्या माध्यमातून असेल, पत्रकारांच्या माध्यमातून असेल, किंवा मला माझ्या सिनियर लोकांनी जे मार्गदर्शन केलं किंवा माझ्या ज्युनियर लोकांनी माझ्यासोबत जे मला मदत केली, त्याच्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राला किंवा बऱ्याच ठिकाणी जे भानुप्रताप बर्गे नाव झालं, ते त्यांच्यामुळे नाव झालेलं. बरोबर. सर, मला पहिला प्रश्न या पॉडकास्टला म्हणता येईल की सर, सातारा ते पुणे हा प्रवास कसा होता आणि घरच्यांचा सपोर्ट लहानपणापासून कसा होता तुम्हाला? काय, मी तर माझं गाव जे होतं ते सातारपासून एक 14 किलोमीटरच्या अंतरावरती कोरेगाव म्हणून आहे. कोरेगावमध्ये माझा जन्म झालेला होता. माझे वडील जे होते ते अगोदर आर्मीमध्ये गेलेले होते. ओके. आर्मीमधून नंतर मग त्यांना एक ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांची 2 बोटं निकामी झालेली होती, अर्धे तुटलेले होते 2 बोटं. ते तुटल्यानंतर आर्मीने त्यांना ऑप्शन दिलेला होता की आयदर आम्ही तुम्हाला जमीन देऊ किंवा तुम्हाला पोलीसमध्ये नोकरी लावून देऊ. त्यानंतर वडिलांनी पोलीसची नोकरी स्वीकारली, कारण घरचे तसं आमच्या बरं होतं. म्हणजे माझे आजोबा सुद्धा की आमच्या म्हणजे परंपरा जी आहे ती थोडी सातारा जिल्ह्याचीच परंपरा जर म्हटलं तर ती आर्मीची परंपरा आहे. म्हणजे अख्खं गावच्या गाव तुम्हाला सैनिक गावच त्या ठिकाणी म्हणून ओळखले जातात.
ह्या अशा सर्व पार्श्वभूमीमध्ये मी येतो. वडील पोलीसमध्ये होते आणि मग ते सातारापासून जो प्रवास सुरू झाला कोरेगावमधून जन्मापासून, तो पुन्हा ग्रामीणमध्ये वडिलांची पोस्टिंग असताना शिरूर असेल, दौंड असेल, इंदापूर बावडा, तुम्ही कदाचित नाव ऐकलेलं हो, असेल, हो. तो इंदापूर बावडा त्या ठिकाणी. अशा ह्या ग्रामीण पार्श्वभूमीमध्ये वडिलांच्या पोस्टिंग होतील तिकडे मी राहिलेलो होतो आणि त्या पोस्टिंगच्या माध्यमातून बऱ्याच लोकांशी संपर्क आला आणि मग त्यानंतर आईवडिलांचं शिक्षण संस्कार जे म्हणायचे आपण ते मला खूप चांगल्या पद्धतीने लाभले. आणि त्या पार्श्वभूमीवरती वडिलांचं शिक्षण झालं नाही किंवा आईचं शिक्षण झालेलं नव्हतं, म्हणून त्यांनी मला माझं ज्यावेळेस 12वी झाली त्यावेळेस 12वीच्या नंतर मला फर्ग्युसन कॉलेज त्यावेळेस सगळ्यात फेमस होतं आणि मला त्यांनी फर्ग्युसनला ऍडमिशन घ्यायला लावलं आणि मी फर्ग्युसनच्या हॉस्टेलमध्ये जे मला शिकायला मिळालं किंवा ग्रामीण भागातलं जे मला सगळं PR च्या माध्यमातून, आता जनसंपर्क तुम्ही बघितला असेल की माझा बऱ्यापैकी चांगला आहे, किंवा कुठलाही मोठा नेता घ्या तो माझ्या ओळखीचा असेल किंवा माझ्या जवळचा असेल, अशा पद्धतीचं वातावरण त्याच्यामुळे मला मिळालं सगळं. आणि त्यातून माझी ही पुण्यापर्यंतची फर्ग्युसन कॉलेजला जी ऍडमिशन घ्यायची कारकीर्द होती ती अशा माध्यमातून झाली आणि मग पुढे फर्ग्युसन मधनं आम्ही ग्रॅज्युएशन केलं BA मध्ये. बरोबर. नंतर MBA केलं. भारतीय विद्यापीठमध्ये मला ऍडमिशन मिळालं MBA पण MBA ला असतानाच ही MPSC ची परीक्षा दिली आणि मी पहिल्या अटेम्प्टला पहिल्या 50 मध्ये येऊन त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि 1985 ला मी नाशिकमध्ये पोलीस ट्रेनिंग कॉलेज होतं त्यावेळेस, ओके, आता महाराष्ट्र पोलीस अकॅडमी म्हणतात, त्या ठिकाणी माझं 1 वर्षाचं प्रशिक्षण झालेलं होतं. अरे वा. सर थोडं खुलून प्रश्न विचारतो. कदाचित आजकालच्या विद्यार्थ्यांसाठी तो प्रश्न फार महत्वाचा असू शकतो. आजकाल सगळेच लाईफ एन्जॉय करतात, त्यावेळेस तुम्ही पण कॉलेज लाईफ एन्जॉय केली खूप? काय की आम्हाला एन्जॉयमेंट करायला असं वातावरण त्यावेळेस नव्हतं. ओके. किंवा सुखसुविधा आता जे तुम्हाला हॉटेलिंग सुविधा कशा होत्या? आमच्या सुविधा म्हणजे की असं जिम सकाळी लेक्चर्स केल्यानंतर दिवसभरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही संध्याकाळी जिम असायची, सकाळी लेक्चर्स असायचे, दुपारच्या वेळेस हॉस्टेलमध्ये तुमचे मित्र वगैरे येऊन जे काय असेल ते कदाचित कधीतरी दारूची पार्टी वगैरे व्हायची. पण मी आजपर्यंत बिअर सुद्धा टेस्ट केलेली नाहीये. बरोबर. म्हणजे आजपर्यंत सगळे मला जे ओळखणार आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यावेळेचा काळ जो होता असा की अख्ख्या फर्ग्युसन कॉलेज रोडला एखादा मुलगा जरी सिगरेट ओढताना दिसला तर दुसऱ्या दिवशी सांगितलं जायचं की हा XYZ जो होता तो काल वैशालीच्या समोर सिगरेट ओढत होता. आज जर तसं वातावरण नाही की तुमच्या एन्जॉयमेंटच्या काय थेरीज वेगळ्या आहेत, त्यावेळेच्या काळामध्ये वेगळ्या होत्या, आता इथून पुढच्या काळामध्ये अजून वेगळ्या असतील की चेंजेस होत राहतात. हे जनरेशन मध्ये चेंजेस सगळीकडे होत राहतात. पर्टिक्युलरली आम्ही जास्तीत जास्त सोशल म्हणजे की त्यावेळेस इलेक्शन कॉलेजचे खूप गाजलेले असायचे. बरोबर. आणि मी फर्ग्युसन कॉलेजला स्वतः GS होतो. 1 वर्षाचा पिरियड जो होता तो इलेक्शन निवडून आलेलो होतो, GS झालेलो होतो. त्यावेळेच्या इलेक्शन कॉलेजच्या इलेक्शन मध्ये आता जशा तुम्ही आमदारकीच्या इलेक्शन बघता किंवा कॉर्पोरेशनचे इलेक्शन बघता असा पिरियड होता की तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट यायचा. मारामाऱ्या पण व्हायच्या त्यावेळेस, गँगस्टर्स होते पण ते असे गँगस्टर्स फायनान्शियली स्वार्थासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करणारे लोक फार कमी होते. बरोबर. की तुम्ही माझा मित्र आहे आणि मग आपण दोघं जाता जाता तुझं कुणाशी तरी भांडण झालं म्हणून मग त्यांना जाऊन मारणं किंवा बहिणीची छेड काढली म्हणून त्या ज्यांनी छेड काढली त्याला जाऊन मारणं, अशा प्रकारचे हे त्यावेळेचा जो काळ होता तो मेन एन्जॉयमेंटचा काळ हाच होता की तुम्ही शारीरिक सदृढ राहण्यासाठी जिम करणं किंवा ग्राउंडवरती पळत राहणं किंवा जास्तीत जास्त गेलं तर तुम्ही जिम झाल्यानंतर दिवार हॉटेलला असेल, ज्यांना गर्लफ्रेंड्स होत्या ते वैशालीला जाऊन थांबायचे, ज्यांना गर्लफ्रेंड्स नव्हत्या ते दिवार हॉटेल म्हणून त्यावेळेस आता ते हॉटेलचं नाव चेंज झालं. एक्झॅक्टली फर्ग्युसन कॉलेजच्या समोर ते हॉटेल होतं ते त्या ठिकाणी असायचे. म्हणजे की हॉटेलमध्ये जाणं एखाद्या आठवड्यातनं ते सुद्धा की मसाला डोसा खाणं किंवा उत्तप्पा खाणं हा त्यावेळेचा एन्जॉयमेंटचा काळ होता. सर पुणेकरांच्या मनातला प्रश्न, वैशालीचा डोसा आजही तसा आहे? वैशालीचा डोसाच काय संपूर्ण खाद्यपदार्थ जर बघितले तुम्ही तर ते तसेच आहे. अरे वा. आणि दिवंगत जगन्नाथ शेट्टी माझे खूप चांगले स्नेही होते, अरे म्हणजे वा. खूप माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. पण आमचा एक ग्रुप तयार झालेला होता. मी ज्यावेळेस पुण्यामध्ये पोस्टिंग वरती आलो, विकास काकतकर कदाचित पूर्वीचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते, त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. मी जवळजवळ एक 55 वर्षाचा होतो, सगळ्यात ज्युनियर मी त्या ग्रुपमध्ये मी होतो 55 वर्षाचा. आणि मग जगन्नाथ शेठ असतील, मेंदळे सर, विश्वास मेंदळे म्हणून आहेत ते होते, काकतकर होते, असे आम्ही नेहमी वैशालीलाच प्रत्येकाच्या वाढदिवसाला भेटायचो. सर आज पण गुगल वरती सर्च केलं भानू प्रताप बर्गे, तुमचा एक फोटो येतो वैशाली मधला, ग्रुप फोटो आहे, मी पाहिला बरोबर. हो तोच फोटो आहे. त्याच्यामध्ये हे पण आहे, जगन्नाथ शेठ पण आहेत, वैशालीचे मालक जे होते ते आहेत, बाकीचे जे आमचे आता नावं सांगितलं तर मेंदळे सर ही 92 ओके ते आहेत, विकास काकतकर आहेत, ही अराउंड 65-70 आसपास आहे. बरोबर बरोबर. असं ते तो ग्रुप वेगळा होता. मग कॉलेजच्या इलेक्शनचा काळ वेगळा होता. बरोबर. सर मी हे पण ऐकलं होतं की आर्मी मध्ये बहुतेक तुमचं रिजेक्शन झालं होतं.
मी बरोबर आहे, ग्रॅज्युएशन नंतर MPSC ची ऍडव्हर्टाईज त्यावेळेस आलेली नव्हती. ओके. आणि जवळजवळ 2 वर्ष माझ्या ग्रॅज्युएशन नंतर ऍडव्हर्टाईज नव्हती. आणि त्या पिरियडमध्ये मी शॉर्ट सर्व्हिसेसच्या एक्झाम असेल किंवा इंडियन मिलिटरी अकॅडमीची एक्झाम दोन वेळा एक्झाम दिलेल्या होता. ओके. आणि दोन्ही वेळेस मी फेल झालो त्या ठिकाणी. ओके. कसा फेल झालो माहित नाही, पण फेल झालो. आणि फेल झाल्यानंतर मग मी MBA साठी पण इकडे एंट्रन्स एक्झाम दिलेली होती. आणि माझं MBA मध्ये त्यावेळेस मी सिलेक्शन, मला मेरिटमध्ये ते भारतीय विद्यापीठ मिळालं होतं, तिथे MBA करत होतो मी. ओके. त्याच वेळेस MPSC ची ऍड आली, मग त्यात पहिल्याच ह्याच्यामध्ये मी क्लिअर झालो. सर, आणि तुम्ही कॉलेज टाइम मध्ये जॉब पण करत होता. 700 हो. रुपये तुमची काहीतरी सॅलरी होती, बरोबर? बरोबर आहे. माझा बजाज ऑटोचं एक सिस्टर डिव्हिजन होती, डालिया अँड समीर म्हणून. ते सायलेन्सर विकायचे काम करायचे. ओके. स्कूटरचे सायलेन्सर, त्यावेळेस बजाजच्या स्कूटर सगळीकडे असायच्या. आणि त्याचा मार्केटिंगसाठी मी जॉब घेतलेला होता. ओके. आणि तो जॉब म्हणजे असा की नुकतंच त्यावेळेस अमृतसरला जे सुवर्ण मंदिर होतं त्या ठिकाणी ब्लू स्टार ऑपरेशन नाव ऐकलेलं असेल तुम्ही, खलिस्तानी विरुद्धच्या ते ऑपरेशन झालेलं होतं. आणि पंजाबमध्ये मार्केटिंगचं कुणी जायला कंपनीचं तयार नव्हतं. आणि मी जॉईन झाल्यानंतर मला विचारलं तुम्ही जाणार का, मी तयारी दाखवली. हे कोणतं वर्ष होतं सर? हे 83च्या आसपासचं होतं. 83 मध्ये. ओके. आणि मी पासआउट जस्ट झालेलो होतो. इकडं काही जॉब मिळेल का अशा ह्याच्यातनं तो जॉब मिळाला होता मला. आणि मग त्यातून मी मग अमृतसरला पण जाऊन त्या ठिकाणच्या ऑर्डर्स आणल्या होत्या, रिकव्हरी केलेली होती. मग त्याच्यामुळे तो जॉब करत असतानाच MPSC जाऊन नंतर मग सिलेक्शन. बरोबर. अमृतसरवरून मला आठवलं, मी तो व्हिडिओ पाहिलाय. त्या काळी खालिस्तानी असो किंवा टेररिस्ट असो, हे सुवर्ण मंदिर म्हणजे त्यांचं एक सेफ झोन अजून सुद्धा आहे. अजून सुद्धा शीख समुदाय जो आहे आपले, त्यांचा तो सुवर्ण मंदिर म्हणजे की सर्वात पवित्र स्थान सुवर्ण मंदिर. बरोबर. त्यामुळे तिथं आर्मी आणि पोलीस दल पण अटॅक करायच्या आधी फार विचार करते. त्यामुळे ते एक सेफ झोन म्हणून अटॅक झाल्यावर तिथे जाऊन लपतात, हे मी पाहिलं होतं. त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती की बिद्रनवाले जे होते की खलिस्तान, म्हणजे त्यावेळेस खलिस्तानची जी पार्श्वभूमी आहे ते जर तुम्ही अभ्यासली तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये पाकिस्तानचा मोठा रोल होता. आणि पाकिस्ताननी जसं बांगलादेश आपण स्वतंत्र केला तसं त्यांना आपल्या देशातनं पंजाब स्वतंत्र करून खलिस्तान देश निर्माण करायचा होता. बरोबर. आणि कसं असतं की भावनेच्या आहारी जाऊन त्यावेळेस बऱ्याच लोकांनी त्यांना सपोर्ट केला किंवा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. आणि खलिस्तान जे आपण म्हणतो खलिस्तानी अतिरेकी, आणि त्यातून त्या खलिस्तानाचा जन्म झाला. आणि खलिस्तानी अतिरेकन तयार करण्याचं काम हे पाकिस्तानने केलेलं होतं ISIच्या माध्यमातून. आणि त्यातून मग ते एक मुवमेंट म्हणून चालू झाली त्यांची ते. आणि आपल्या दृष्टीने ते अतिरेक असेल पण त्यांना ते त्यावेळेस स्वातंत्र्य सैनिक समजायचे. आम्ही आमच्या देशात तयार करण्यासाठी लढतो. पण ते जे भडकवण्याचं काम असतं ते भडकवण्याचं काम काही लोकांनी केलेलं. बरोबर. आणि ब्लू स्टार मध्ये सरेंडर केलं होतं खालिस्तान्यांनी. काही सरेंडर केलं पण बिद्रनवाले त्याच्यामध्ये मारले गेले. आपले जनरल अनुकुमार वैद्य ज्यांचा नंतर पुण्यामध्येच खून झाला कॅम्पमध्ये. आणि जिंदा आणि सुका हे जे अतिरेकी होते त्यांनी तो खून केलेला होता, नंतर फाशी पण झाली. बरोबर. आणि जनरल अनुकुमार वैद्य त्यावेळेस जनरल होते, त्यांनी ते ब्लू स्टार ऑपरेशन केलेलं होतं म्हणून त्यांचा या ठिकाणी नंतर तो खून झालेला होता. ओके. आणि अशा नंतर मग ते मुवमेंट पण थोडी शांत होत गेली आणि बऱ्याच ऍक्टिव्हिटीज त्यांच्या त्या काळामध्ये होत होत्या. बरोबर. सर, मधल्या काळात पण आता खालिस्तानी फार ऍक्टिव्ह झालेत. कॅनडा असू, UK असू, इंडिया असू, फार ऍक्टिव्ह. काय सांगताल सर याबद्दल? काय आहे की इंटरनॅशनल राजकारण हे फार वेगळं असतं. आणि त्यामुळे कुठला देश कुणाला सपोर्ट करतो आणि भारताला अडचणीत आणण्यासाठी खूप देश प्रयत्न करतात. बरोबर. आपले शत्रू राष्ट्र म्हणून तर आपण पाकिस्तानला आपण त्याच्यामध्ये धरतो. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा की आपण स्वतःला आपण म्हणतो की आपण वर्ल्ड मधली महासत्ता होणार वगैरे अशा पार्श्वभूमीवरती किंवा आपली देशाचा भौगोलिक परिस्थिती बघता, सांस्कृतिक परिस्थिती बघता, त्याचा जर विचार आपण केला तर आपल्याला मोठं होऊन द्यायचं नाही. म्हणून जगातले प्रगत राष्ट्र पण आपल्यासाठी विरोधामध्ये अशा प्रकारे काम करत असतात, सपोर्ट करत असतात. आता कॅनडा तर आपले चांगले संबंध होते. बरोबर. परंतु जर समुदाय जर मोठा जगामध्ये बाहेर भारतातनं गेल्यानंतर कुठं असेल तो कॅनडामध्ये शीख समुदाय आहे. अजून सुद्धा त्यांच्यातली काही लोकांची विचारसरणी तशी आहे. काही लोक भारताच्या बाजूने आहेत. आता जर आपण बघितलं तर आपल्याकडे कित्येक आर्मीचे जे टॉप जनरल्स होते, जे मुख्य होते आर्मीचे, ते सरदार समुदायातले होते. बरोबर. आज स्वातंत्र्य लढ्यातला जर आपण भाग घेतला कोणी बघितला असेल तर शीख समुदायाने सर्वात जास्त त्या ठिकाणी पाकिस्तानचा अटॅक असो किंवा ब्रिटिशांचा अत्याचार असो, जालियनवाला बाग आज सुद्धा आपल्याला लक्षात आहे, पंजाबमध्ये झालेलं होतं ते.
अशा ह्याच्यात त्या समुदायाने देशासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. पण थोड्या लोकांमुळे नाव जसं खराब होतं प्रत्येक कुठल्याही ह्याच्यामध्ये, तसं त्यांचं ते नावाला त्याच्या ते खलिस्तानवादाचा जो बट्टा लागला आपण तो तसं म्हणू शकतो. आता रिसेंटली G20 इव्हेंट साठी पण कॅनडाचे प्रेसिडेंट आले होते आणि त्याच्या आधी 1-2 का 3 महिन्यापूर्वी एक डेथ झाली होती. बरोबर खालिस्तान्यांकडूनच एक मुवमेंट झाली होती. तर त्यावेळेस पण इंटरनॅशनल राजकारण फार तापलं होतं. भारत असो किंवा बाहेरही फार त्या गोष्टी झाल्या होत्या. सर आपण मूळ मुद्द्यावरती येऊ. सर पुणे ते डोंगरी हा प्रवास कसा होता सर? पुणे ते डोंगरी, आता पुण्यामधनं पहिलं तर एक सिलेक्शन झालेलं जे होतं ते सिलेक्शन नंतर नाशिकला जे आता मी सांगितलं त्या ठिकाणी 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं आमचं. ते ट्रेनिंग म्हणजे की तुम्हाला कायद्याचं ज्ञान प्लस समाजामध्ये कसं वावरायला पाहिजे ॲज अ पोलीस अधिकारी म्हणून, आणि तिसरी गोष्ट की फिजिकल ट्रेनिंग तुमचं म्हणजे कवायत पासून सगळं असेल, परेड असेल, सर्व असेल त्याच्यामध्ये. की हे जे ट्रेनिंगचा पिरियड होता, सुदैवाने आम्ही लकी ठरलो त्यावेळेस की अरविंद इनामदार साहेबांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल की खूप चांगले अधिकारी, खूप नावाजलेले अधिकारी आणि खूप स्ट्रिक्ट आणि नॉन करप्ट ऑफिसर, खूप नॉलेजेबल ऑफिसर, आणि विशेषतः मराठीवरती खूप प्रेम करणारे कुसुमाग्रज त्यांचे खूप जवळचे मित्र होते. आणि इनामदार आमचे प्रिन्सिपल होते. म्हणजे त्यांच्या काळात जे ट्रेनिंग मिळालं आम्हाला, ते पहिले 6 महिने ते होते, नंतर आकाशी साहेब म्हणून नंतर दुसरे प्रिन्सिपल आले, ते पण तेवढेच चांगले होते. अशा ह्या दोघांच्या प्रिन्सिपल म्हणून काम करताना आमचं प्रशिक्षण त्या ठिकाणी पार पडलेलं होतं. आणि प्रशिक्षणामध्ये तसं मी नॉटरेस होतो, म्हणजे की पिट्टू परेड करण्यामध्ये माझा 1 नंबर असायचा. पिट्टू परेड म्हणजे की तुम्हाला माहिती असेल, कदाचित ऐकून असाल की पाठीवरती ब्रिकची बॅग दिली जाते आणि मग तुम्ही 10 राऊंड मारायचे ग्राउंडला, 20 राऊंड मारायचे, क्राउलिंग करायचं, कोपऱ्यांवरती चालायचं, गुडघ्यांवरती चालायचं, अशा प्रकारचं ते ट्रेनिंग होतं. आणि सुदैवाने मी म्हणजे की त्यावेळेस माझं फायरिंगमध्ये मी फर्स्ट आलेलो. रिव्हॉल्वर फायरिंग जे होतं ते माझं त्यावेळेस पहिलं माझं जे अवॉर्ड असेल ते त्यावेळेस प्रशिक्षण कालावधीत मिळालं. शिक्षा पण तेवढ्याच झाल्या त्या काळामध्ये, पण त्याच्यामुळे मी फिजिकल जास्त फिट झालो. आणि नंतरच्या काळामध्ये मग नंतर ट्रेनिंग झाल्यानंतर आमचं पहिलं पोस्टिंग जवळजवळ 200 ते 250 जे आमचे प्रशिक्षणार्थी होते ते सगळे मुंबईमध्ये पोस्टिंग झालं. ओके. आणि हे पोस्टिंग होत असताना आपलं महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या द्वारे त्या ऑर्डर्स येतात, गव्हर्नमेंट ते ऑर्डर्स करत असतं. आणि मुंबईत गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर माझी नेमणूक जी झाली ती डोंगरी पोलीस स्टेशनला झाली. बरोबर. मला त्यावेळेस भरपूर लोकांनी सांगितलं, म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, जे जुन्या मुंबईचे काही ओळखीचे होते ते म्हणले, अरे तू डोंगरीला जाऊ नकोस, खूप नॉटरेस एरिया आहे, तू बदली करून घे. मी हे पण ऐकलं होतं सर की पवार साहेबांनी पण तुम्हाला विशेषतः की साहेबांचे जे आता पुतणे आहेत अजितदादांचा लहान भाऊ श्रीनिवास म्हणून आहे. ओके. तो मग चांगले आम्ही कॉलेज पासूनचे मित्र होतो. आणि मग मुंबईमध्ये सुद्धा ते तेवढाच आमचा संपर्क आज सुद्धा आहे की कॉलेजचे मित्र असल्यामुळे जवळचे फॅमिली रिलेशन्स आहेत. आणि त्यांच्या थ्रू तू प्रयत्न करून ते डोंगरी पोलीस स्टेशन कॅन्सल करून घे असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. परंतु मी म्हणलं ठीक आहे ना, की जर नॉटरेस आहे तर उलट चांगलं आहे. म्हणजे आव्हानात्मक मला थोडं हे आवड होती पहिल्यापासून की थोडे म्हणजे तब्येत पण त्यावेळेस चांगली होती, आज पण चांगली आहे सुदैवाने. परंतु त्यावेळेच्या कालावधीमध्ये जे ट्रेनिंग झालेलं होतं, यंग एज होतं, मी 26 इयर्सचा होतो त्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस. आणि इकडचा फिजिकल फिटनेस चांगला कॉलेजच्या जिममुळे असेल, कॉलेज स्पोर्ट्समुळे असेल, आणि जे इलेक्शनमध्ये कॉलेजच्या इलेक्शन्समध्ये पार्टिसिपेट करून अख्ख्या महाराष्ट्रातले UR पुणे युनिव्हर्सिटीची कनेक्टेड असणारे त्यांची ती इलेक्शन असायची. म्हणजे महाराष्ट्रातले भरपूर चांगले राजवर्धन कदमाडे धुळ्याचा ते चेअरमन झालेले होते, नंतर आमदार झाले, आता पण ते राजकारणामध्ये चांगल्या मोठ्या पदावरती आहेत. असे सगळा संपर्क त्यावेळेस आलेला होता. आणि माझी बदली तसं मी करून घ्यायचं ठरवलं असतं डोंगरीवरनं तर माझी कॅन्सल होऊन दुसरीकडे मला चांगल्या ठिकाणी जाता आलं असतं. पण परमेश्वर तुम्हाला नेहमी कशासाठी तरी घडवत असतो. बरोबर सर. आणि आज तुम्ही पॉडकास्ट जे एके पॉडकास्ट जो शो चालू केलेला आहे ते सुद्धा परमेश्वर तुमच्या माध्यमातून करून घेतो. बरोबर. त्याच्यातनं तुम्हाला नक्कीच पुढे काहीतरी त्यातनं मिळणार असतं. थँक्यू सर. आणि प्रत्येकाला परमेश्वर ही संधी देत असतो, संधीचा फायदा घ्यायचा असतो. बरोबर. तसा मी मग ते काही मी कॅन्सल करून घेतली नाही. आणि आम्ही जवळ 4-5 जण आम्ही एकाच पोलीस स्टेशनला गेलो. आणि राहायला आमची मुंबईमध्ये सोय नव्हती कुठे. बरोबर. पोलीस स्टेशनच्या वरती एक 10 बाय 10च्या रूम मध्ये आम्ही 4 राहत होतो. त्यावेळेस पण असं म्हणजे पोलीस लाईन वगैरे होतं, पोलीस क्वार्टर वगैरे? पोलीस क्वार्टर्स आमच्यासाठी नव्हत्या. आम्ही म्हणजे एकदम फ्रेशर जो होतो आम्ही, की नवीनच आम्हाला त्या ठिकाणी बाबल्या नावाने संबोधलं जायचं की प्रशिक्षणार्थी आम्ही होतो त्यांना.
आणि आम्हाला लगेच क्वार्टर्स मिळायचे नाहीत. क्वार्टर्स ज्या होत्या त्या तुम्हाला सिनियरिटी प्रमाणे मिळतात. ओके. म्हणजे ते वेटिंग लिस्ट बनवली जाते. आणि सुदैवाने काही लग्न झालेलं नव्हतं, बॅचलर्स होतो आम्ही सगळेच, आणि सगळे आम्ही तिथं वरती राहायचो. त्याचा एक फायदा असा झाला की 24 तास आम्ही अवेलेबल असायचो. म्हणजे पोलीस स्टेशनला कुठलाही काही गुन्हा झाला की त्यांना बोलवा खाली. सर याबद्दल मी एक इन्सिडेंट ऐकला आहे. तुम्ही ज्या रूम मध्ये राहत होते तिथे एकाने सुसाईड केलं होतं. हा, ते नाशिक प्रशिक्षण कालावधीमध्ये जी रूम मला मिळालेली होती, ते आमचे सिनियर, नंतर मला कशी लिंक लागते बघा परत एकदा की प्रशिक्षणार्थी म्हणून ज्या रूम मध्ये आम्ही नाशिकला राहत होतो त्या रूम बंद होती. बरोबर. आणि त्या ठिकाणी कुंडलकर नावाच्या एका सब इन्स्पेक्टरने आमच्या अगोदरच्या बॅचला सुसाईड केलेलं होतं. बरोबर. आणि त्या रूम मध्ये आम्हाला राहताना काही त्रास व्हायला लागला म्हणून मग आमची परत ती रूम बंद केली, आम्हाला परत दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट केलं. तो इन्सिडेंट तिथे संपला नाशिकमध्ये. नंतर डोंगरीला ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस हे कुंडलकर ज्यांनी सुसाईड केलेली होती त्यांचा जो सिनियर भाऊ जो होता तो पोलीस स्टेशनचे इन्चार्ज होते, श्याम कुंडलकर त्यांचं नाव, डोंगरी पोलीस स्टेशनला. आता आम्हाला ते माहित नव्हतं की ते तर सुसाईड केलेल्या अधिकाऱ्यांनी यांचा सख्खे भाऊ आहेत म्हणून. मग ज्यावेळेस आम्ही पहिली ओळख झाली त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की चांगलं काम करा. मी माझ्या भावाचं पण असं PSI ते जे बघत होतो स्वप्न, तो सिलेक्शन पण झाला, पण त्यांनी तिथं सुसाईड केलं नाशिकमध्ये. मग त्यावेळेस आमच्या दुसऱ्या बॅचमेटनी सांगितलं, सर बर्गे त्याच रूम मध्ये राहत होता. ओके. तुमच्या भावाने जिथं सुसाईड केली तिथं. मग त्यांचं एक थोडं माझं इमोशनल नातं त्या ठिकाणी पहिल्याच दिवशी तयार झालं. आणि मग त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करायला सुरुवात केली. आणि डोंगरी पोलीस स्टेशनचं कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल की तो कालावधीतला सगळ्यात नोटरीस जे मुंबईतला एरिया जो होता तो डोंगरी पोलीस स्टेशनचा होता. आणि काम करत असताना 24 तास अवेलेबल. म्हणजे दाऊद वगैरे तर खूप नंतरचे, त्यावेळेस जस्ट उदयाला आलेले, ते पळून गेलेले वगैरे असा प्रकार होता त्यावेळेस. सर मी हाच प्रश्न विचारणार होतो तुम्हाला की आम्ही हे सगळं फिल्म मध्ये पाहतो, बरोबर, तुम्ही हे रिअल लाईफ मध्ये अनुभवलेलं आहे. सर 80चा जो दशक आहे त्याच्या आधी अंडरवर्ल्ड हे कधी उदयास आलं होतं? की तसं मुंबईचं अंडरवर्ल्ड जर तुम्ही बघितलं तर मुंबई अस्तित्वात आल्यापासून भाईगिरी होती. का तर मुंबई जे आपलं महत्वाचं भारतातील शहर होता, देशातील काय आपण परदेशातील सुद्धा नागरिक त्या ठिकाणी येऊन राहतात. वेगवेगळे समुदाय आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे धर्म त्या ठिकाणी येऊन राहतात, वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. जसं तुमची औद्योगिक नगरी वाढत जाते, जर आज पुण्याचा पण आपण विचार केला तर आपल्याला दिसतं की क्राईम रेट वाढलेला आहे. बरोबर. का तर जशी जशी तुमच्या शहराची वाढ होती तशी तशी होते. पण संघटित गुन्हेगारी किंवा तो त्याला जो वर्ड आहे तो माफियाच म्हणतो आपण, की हा माफिया सर्वात प्रथम शिकागोमध्ये चालू झालेला. की ऑर्गनाइज क्राईम म्हणजे की पूर्वी समजा मी मटका घेतो तर मी मटका घेतो, तो माझं मी बघायचो, मी लोकांना पैसे द्यायचो आणि माझा मटक्याचा धंदा चालायचो. तुमचा काय दारूचा धंदा असेल तुम्ही दारूचा धंदा चालवा. बरोबर. परंतु मटका पण माझ्या अंडरमध्ये यायला पाहिजे, स्मगलिंग माझ्या अंडरमध्ये यायला पाहिजे, आणि मग दारूचा धंदा पण माझ्या अंडर. जे काय अनैतिक किंवा इलिगल आपण म्हणतो, हा शब्द इलिगल बरोबर आहे, इलिगल जे जे काय असेल ते माझ्या अंडरमधूनच चालायला पाहिजे. ओके. मग तुम्ही माझ्यासाठी काम करणार, जो कॅमेरामन आहे तो माझ्यासाठी काम करणार, किंवा अजून रेकॉर्डिंग करणार कोण असेल तो माझ्यासाठी काम करणार, आणि मग मी डॉन त्या ठिकाणी होणार. अशी जी गुन्हेगारी मुंबईमध्ये चालू झाली, संघटित गुन्हेगारी आपण म्हणतो त्याला, किंवा माफियात जे चालू झालं, किंवा डॉन बनले जे नंतर हाजी मस्तान असेल, करीम लाला असेल, युसुफ पटेल असेल, हे साधारणतः 80च्या दशकामध्ये ह्याची जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली. आणि 80च्या दशकामध्ये तसं जर बघितलं तुम्ही तर मुंबईचे डॉन कोण होते तर हाजी मस्तान एक होता, त्यानंतर युसुफ पटेल होता, त्यानंतर करीम लाला होता. हे साऊथ मुंबईचे डॉन झाले. त्यानंतर जर कुठला डॉन इकडे जर बाकी ह्या साऊथ मुंबई व्यतिरिक्त असेल तर वरदराजन होता. बरोबर. जो माटुंगा एरियामध्ये त्याचा सगळ्यात जास्त दबदबा असायचा, पण पूर्ण मुंबईमध्ये त्याचं दारूची वाहतूक किंवा इलिगल दारूची वाहतूक जी असायची ती ते वरदराजांच्या माध्यमातून केली जायची. अशा प्रकारची जी संघटित गुन्हेगारी चालू झाली ती 80च्या दशकामध्ये झाली. आणि त्यानंतरच्या काळामध्ये की करीम लाला आणि दाऊद यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैमनस्य तयार झालं. आणि मग दाऊदने अजून त्याला माफियाचं स्वरूप देत स्वतःच्या नियंत्रणाखाली येण्यासाठी मग चेंबूरचा भाई असेल, छोटा राजन असेल, त्यानंतर अमर नाईक असेल, तो भायखळ्याच्या परिसरातला असेल, किंवा अरुण गवळे असेल, तो दगडी चाळेमधला असेल. अशा ह्यांना सगळ्यांना एकत्र करून त्यांनी स्वतःची गँग बनवली. परंतु काही गँगस्टर आले नाहीत.
समजा की अगोदर अरुण आला नाही, नंतर मग काही त्यांच्यामध्ये आपसामध्ये अरुण गोळीचा जो डॉन होता की रमानाईक असेल तर रमानाईक दाऊदला जॉईन झाला, परंतु रमानाईकलाच नंतर मारलं गेलं. अशा ह्याच्यातनं मग अरुण गोळी दाऊदच्या विरोधामध्ये गेला. ह्याच टायमिंगला तुमची जॉईनिंग झाली होती? जी जॉईनिंग झाली माझा तोच हा पिरियड होता की Okay. 85 चे पहिलं जे डोंगरी पोलीस स्टेशन होतं त्यावेळेचा सर्वात जास्त पीक पिरियड जर गँगस्टरचा कुठला असेल तो 85 ते साधारणतः 90-91, जसं मॅडवर्सला आम्ही 91 मध्ये मारलं. त्यानंतरचा जवळजवळ ब्लास्ट पर्यंतचा कालावधी जो होता तो मुंबईतला माफियाचा कालावधी होता. बरोबर. आणि कंट्रोल करण्यामध्ये मग नंतर मग सगळे जे क्राईम ब्रँच असेल किंवा वेगवेगळे स्क्वॉड स्थापन करण्यात आले ते नंतरच्या काळामध्ये. सर, आम्ही जे फिल्म मध्ये पाहिलं आहे की दाऊद इब्राहिम मुंबईतून पळून जातो समुद्रमार्गे, या गोष्टी खऱ्या आहेत? नाही, समुद्रमार्गे म्हणता येणार नाही असे की भारतातून बाहेर जर कुठल्याही देशामध्ये जायचं असेल तर आपल्याला ते खूप इझी आहे. का तर आपल्या बॉर्डर्स ज्या आहेत त्या एवढ्या कनेक्टेड आहेत की समजा नेपाळला तुम्ही चालत गेला तरी बॉर्डर क्रॉस करून गेला. बरोबर. पाकिस्तानची बॉर्डर अशी आहे की पंजाबमधनं किंवा राजस्थानमधनं किंवा जम्मू काश्मीरमधनं गेलं तरी चालत गेलं तर तुम्ही ती बॉर्डर क्रॉस करू शकता. म्हणजे भारतातून पळून जाणं समुद्रमार्गे गेला की विमानाने गेला किंवा गाडीने गेला ह्याला जास्त महत्व नव्हतं. बरोबर. परंतु तो निघून गेला त्या कालावधीमध्ये त्याच्यावरती एवढे क्राईम्स नव्हते. बरोबर. दुसरी गोष्ट की भाईगिरी जशी असती तशी की एक भाई मेला तर दुसरा भाई लगेच तयार होत असतो, अशा पद्धतीचं ते वातावरण असतं या गँगस्टरच्या ह्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस दाऊद पळून गेला त्यावेळेस खरं तर आम्ही कधी कधी गँगस्टर मध्ये वार होऊन देत असतो. बरोबर. का तर त्यांचे जेवढे आपसात कमी होतील आणि राहिलेले आम्ही कमी करून टाकू, अशा पद्धतीचं ते प्रिन्सिपल असतं. सिनियर लोकांनी त्यावेळेस तसं ठरवलेलं असतं. आणि अशा ह्याच्यातनं दाऊद ज्यावेळेस दुबईला गेला त्यावेळेस एवढा मोठा तो टेररिस्ट नव्हता. ओके. दाऊदचा हा जो उदय झालेला होता की जसं दाऊदने मी सांगितलं की माफिया जी सिस्टीम चालू केली त्याच्यातनं दाऊदचा हा उदय झाला. नंतर दाऊद इथनं निघून गेला, दुबईला गेला आणि त्याच पिरियडमध्ये बाबरी मस्जिद पाडली गेली. आणि बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर रिटॅलिएशन म्हणून जे मुंबईमधल्या दंगल झाल्या, 93 ची रायट आपण म्हणतो त्याच्यामध्ये, या 93 च्या रायट नंतर बरेच त्या ठिकाणी एका समुदायाचे लोक मारले गेले. ओके. आणि ते मारले गेल्यानंतर बाबरी मस्जिदचा बदला घेण्याच्या उद्देशाने जो मुंबईमध्ये साखळी बॉम्ब ब्लास्ट झाला, त्या साखळी बॉम्ब ब्लास्ट नंतर दाऊद हा देशद्रोही झाला. ओके. तोपर्यंत दाऊद हा जसं की सामान्य गुन्हेगार असतो, सामान्य म्हणण्यापेक्षा की डॉन जसा असतो की लोकल, त्याच्या अगोदर एवढे डॉन होऊन गेले की हाजी मस्तान जशी नावं मी सांगितली वेगवेगळी तसे डॉन होऊन गेले. पण दाऊदचा त्यानंतर ब्लास्ट मधला हात निष्पन्न झाल्यानंतर ISIने त्याला सपोर्ट केला पाकिस्तानच्या. त्याचं वास्तव्य दुबईवरनं नंतर पाकिस्तानमध्ये शिफ्ट झालं. पाकिस्तानच्या ISIच्या आर्मीच्या कस्टडीमध्ये तो राहायला लागला. क्लिफ्टन बंगला जो आहे त्या ठिकाणी तो राहायला लागला. अशा ह्याच्यातनं मग दाऊदला देशद्रोही झाला. दाऊद देशाच्या विरोधामध्ये त्यांनी ब्लास्ट केले. एक स्मगलर होता, एक गुंड होता, एक माफिया होता, तोपर्यंत ठीक होता. तोपर्यंत काय एवढं कुणाला सिस्टीमला त्याचं महत्व वाटत नव्हतं काही. आणि देशद्रोही झाल्यानंतर मग नंतर काही वर्षानंतर तर त्याला इंटरनॅशनल टेररिस्ट म्हणून डिक्लेअर केलं. म्हणजे अमेरिकेने सुद्धा टेररिस्ट डिक्लेअर केलं. आणि इंटरनॅशनल टेररिस्ट डिक्लेअर होणं खूप मोठी प्रोसिजर असते. मग त्याच्यामध्ये तुमचे ऍसेट जमा होतात. जगामध्ये कुठेही तुम्ही ऍसेट्स केले, प्रॉपर्टी केली, मालमत्ता केली, ती सीज होती. आणि अशा पद्धतीने मग त्यांचं साम्राज्य कमी कमी व्हायला सुरुवात होते. अशा ह्याच्यातनं एक दाऊद हा भाग जो आहे तो दाऊद आज सुद्धा तसा इन्फ्लुएन्स करणारा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आहे. नंतर तुमचे लेफ्टनंट जसे येतात तसे लेफ्टनंट तयार होतात, त्यांच्या हाताखाली लेफ्टनंट तयार होतात. मग फाटाफूट होती. मग त्यातूनच छोटा राजन हा वेगळा झाला. आणि मग नंतर ब्लास्टच्या काळामध्ये मग त्याला थोडं राजकीय पॉलिटिकल लोक जे असतात ते अशा पद्धतीचा अशा प्रसंगाचा नेहमी फायदा घेत असतात. मग तुमचा हा डॉन तर आमचा हा डॉन, अशा पद्धतीची त्यावेळेस स्टेटमेंट झालेली तुम्हाला आठवत असतील. आणि मग हा डोंगरीचा जो पिरियड होता, या डोंगरीच्या पिरियडमध्ये खूप काही शिकायला, जे बेस जो तयार झाला तो डोंगरीच्या पिरियडमध्ये. सर, आज पण डी कंपनी ऍक्टिव्ह आहे? आज काय डी कंपनी कसं असतं की कंपनी म्हणजे की ठराविक लोक नसतात. ओके. की 4 लोकांचं एन्काउंटर झालं तर नवीन 8 लोक त्यांच्याकडे तयार होतात. त्या 8 लोकांना पकडलं तर 8 लोकातले परत नवीन त्यांचे कोणतरी तयार होत राहतात. अशी ही न समजणारी गोष्ट, फक्त नावं बदलतात. बरोबर. की जसं पूर्वी आपण जर टेररिझमच्याच बाबतीमध्ये म्हणलं तर पूर्वी अल कायदा होतं,
त्यानंतर आयसिस आलं, त्यानंतर तालिबान होतं त्याच्या अगोदर. अशी फक्त नावं बदलत राहतात, काम तेच चालू राहतं. आणि गुन्हेगारी किंवा गुंडगिरी असेल ती कधीही जगामध्ये कधीही कुठल्याही देशामध्ये समाप्त होऊ शकत. बरोबर सर. अगदी रामराज्य आलं तरी ते होऊ शकत नाही. बरोबर बरोबर सर. दाऊद इब्राहिम जिवंत आहे आज? हो, जिवंत आहे, 100% जिवंत आहे. त्याचं लास्ट लोकेशन किंवा कराचीमध्ये आहे. सगळीकडे आपण ते वाचत असताल की क्लिफ्टन म्हणून जो आर्मीचा एरिया जो आहे त्या ठिकाणी त्याचा बंगला आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी तो परिवारासह राहतो. लग्न होतात त्यांच्या परिवाराचे. एका क्रिकेटरच्याच मुलाला त्यांची मुलगी दिलेली होती. ओके. म्हणजे की तेवढा ओपनली आता त्या ठिकाणी नागरिकत्व त्यांना मिळालेलं आहे, नावं चेंज झालेले आहेत. मी जसं भानुप्रताप बर्गे म्हणून तुम्ही मला सिद्ध करू शकता, तसं जर देशानेच एखाद्या सपोर्ट केला, उद्या माझं नाव जर असेल तर ते एक तुमच्याच नावाने मी राहू शकतो त्या ठिकाणी. तर उद्या माझं नाव पूर्ण डॉक्युमेंटेशन जर असेल तर कोणी त्याला चॅलेंज करू शकत नाही. बरोबर. गव्हर्नमेंटच तुम्हाला सपोर्ट करत असेल कुठल्या देशाचं तर त्यावेळेस तुम्ही काही करू शकता. बरोबर. अशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी संरक्षण आहे. पूर्ण परिवारासह त्या ठिकाणी ते राहतात. बरोबर. एक भाऊ आला परत, त्यानंतर तो अरेस्ट होता, त्यानंतर आता बेलवरती आहे किंवा जेलमध्ये. आता नक्की मला माहित नाही, इक्बाल कासकर नाव ऐकलं असेल तुम्ही. नंतर एक भाऊ मारला गेलेला आहे. त्याच्यानंतर एक शाबीर म्हणून सगळ्यात मोठा जो त्यांचा भाऊ होता, जिथनं एक गँगस्टर चालू झालं. करीमलालाच्या समद खान पुतण्या म्हणून होता करीमलालाचा, त्यांनी हा शाबीर शेखचा मर्डर केला, म्हणजे दाऊदचा सगळ्यात मोठा भाऊ. आणि त्यानंतर मग दाऊद आणि करीमलाला पठाण गँगवार जे चालू झालं ते तिथनं गँगवार चालू झालं. ओके. अशा पद्धतीने ते मुंबईचं गँगवार त्या ठिकाणी पहिला जो शाबीरचा मर्डर झाला त्यानंतर खरी सुरुवात गँगवारला झालेली होती. बरोबर सर. तुमच्या आयुष्यातली फार मोठी मुवमेंट म्हणता येईल शूट आउट ॲट लोखंडवाला. कसा होता अनुभव? तो दिवस कसा होता तुमच्यासाठी सर? खरं तर शूट आउट ॲट लोखंडवाला खूप नंतरची गोष्ट झालेली होती. त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही भरपूर अशा कारवाई केलेल्या होत्या की हा शूट आउट ॲट लोखंडवाला पिक्चर आल्यामुळे जास्त फेमस झाला. आणि तुम्हाला माहिती आहे की उद्या तुमचं नाव का फेमस झालंय, गडद अंधार आल्यानंतर सगळ्यांना जास्त माहिती पडलं की पिक्चर हे माध्यम असं आहे की आता सोशल मीडियाचे तरी त्याला थोडीफार जोड मिळाली, पण त्या काळामध्ये तर पिक्चरशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. आणि पिक्चरच्या माध्यमातून ते ऍक्शन जे झालेली होती ती खूप फेमस झालेली होती. पण त्याच्यापूर्वी मी जो होतो तो डोंगरीमध्ये अजून चांगली कामं केलेली होती. चांगले गँगस्टर्स पासून सगळे, करीमलाला पासून सगळे बघितलेले होते. सर त्यामध्ये हा पण एक मुद्दा होता की ब्राऊन शुगरचा बहुतेक. हो, त्याच्यावरती मी येतोच, पण आपण आधी की शूट आउट ॲट लोखंडवालाच्या याच्यामध्ये की थोडी पार्श्वभूमी मी अशी सांगेल की देशातलं पहिलं ATS म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड, ती पहिली बॅच तुमची होती? ती पहिली बॅच म्हणजे फॉर्मेशनच आम्ही देशातलं पहिलं ATS जे स्थापन झालं ओके. त्याच्यामध्ये मी होतो. आणि A खान म्हणून जे होते ऍडिशनल कमिशनर ते आमच्या त्या युनिटचे प्रमुख होते. आणि राममूर्ती साहेब, यस राममूर्ती, जे पुण्यामध्ये सुद्धा एकेकाळी DCP होते. बरोबर. ते मुंबईचे कमिशनर होते. A खान म्हणजे संजय दत्त कॅरेक्टर? संजय दत्त कॅरेक्टर नाही, संजय दत्तच्या समोर जे बसलेले होते युनिफॉर्म मध्ये ते स्वतः A खानच आहे पिक्चर मध्ये. ओके. ते युनिफॉर्म मध्ये स्वतःच त्यांनी तो रोल तेवढा पुरता केलेला. ओके. आणि संजय दत्तचं कॅरेक्टर जे आहे ते इन्क्वायरी कमिशन जे आमच्या ऍक्शनच्या विरुद्ध नेमलं गेलेलं होतं ते इन्क्वायरी कमिशन म्हणून संजय दत्तने त्या ठिकाणी ऍक्शन केलेली होती. ओके. ऍक्टिंग केलेली होती. आणि तुमचं जे कॅरेक्टर होतं ते सुनील शेट्टी. आजच्या बऱ्यापैकी असं म्हणता येईल आपल्याला की असं नक्की त्याच्यामध्ये सांगू शकत नाही की, पण बऱ्यापैकी जसं ते पार्श्वभूमी जर दाखवलेली असेल तर ती त्याप्रमाणे दाखवलेली होती. बरोबर. आणि ATS हे तयार झालं तर मेन बेसिक त्यावेळेचं ATS तयार करण्याचं कारण हे होतं की भाई जसं तुम्ही म्हणलं की 80च्या दशकात हे गँगस्टर्स खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. म्हणजे साध्या मोठं लग्न घरामध्ये झालं तरी कॉल यायचे, धमकीचे कॉल यायचे, तुम्ही मोठी गाडी घेतली तर तुम्हाला एक्स्टॉर्शन व्हायचं. आणि ह्या पार्श्वभूमीवरती मग ह्याचा निपटारा कसा करायचा ह्याच्यातनं खान साहेबांच्या संकल्पनेतनं हे ATS तयार झालेलं होतं. त्यावेळेस ATSचा लॉंग फॉर्म पण कुणाला माहित नव्हता. बरोबर. आणि खान साहेबांनी इनिशिएटिव्ह घेऊन राममूर्ती साहेबांच्या सपोर्टमुळं मग गँगस्टर विरोधी कारवाई आणि जे खलिस्तानवादी त्यावेळेस ऍक्शन झालेल्या होत्या किंवा खलिस्तानवाद्यांची जी मुंबईमध्ये पण त्या ठिकाणी त्यांनी मर्डर्स केलेले होते, बँक लुटलेल्या होत्या, फायनान्ससाठी ते एक्स्टॉर्शन करायचे, बिझनेस शीख समुदायातल्याच लोकांना ते एक्स्टॉर्शन करत होते. त्यांच्याशी सामना करण्यासाठी म्हणून एखादं असं काहीतरी पथक असायला पाहिजे. अशा ह्याच्यातनं हे ATSची स्थापना झालेली होती. आणि ज्यावेळेस लोखंडवाला शूटआउट झालं त्याच्या अगोदरच एक ऑफिसर ह्या खलिस्तानवाद्याच्या कारवाईमध्ये मारले गेलेलं, राजू जाधव नाव होतं त्यांचं, कोल्हापूरचे होते. आणि ज्यावेळेस हे गँगस्टर मोठ्या प्रमाणात वाढले अशा ह्याच्यातनंच मग ही लोखंडवाला शूटआउटची कारवाई झाली. आणि 4 मार्च 1991 हा दिवस होता तो. मी एक मुद्द्यावर बोलेल, जे साताऱ्याचे जाधव सर होते, कोल्हापूरचे हो, त्यावेळेस तुमच्यावरती पण 2 गोळ्या फायर झाल्या होत्या.
नाही, ते नंतरचं ऍक्शन आहे. ते नंतरचं, भांडूप ओके. खिंडीपडामध्ये आम्ही एक 5 सरदारजी मारलेले होते. हा. म्हणजे ते खलिस्तानवादी मारलेले होते. ओके. त्याच्यामध्ये माझ्या बुलेट प्रूफवरती 2 लागलेले होते आणि त्याच्या माझ्यासोबतच जे भास्कर सोंजे नावाचे हा. कॉन्स्टेबल होते, त्यांच्या बुलेट प्रूफवरती लागून त्यांच्या डोक्यामध्ये गोळी जाऊन बरोबर. ते ऑन द स्पॉट एक्सपायर झालेले होते त्या बरोबर. ठिकाणी. तर ते शहीद झालेले होते त्या हो, कारवाईमध्ये. हो. ती नंतरची कारवाई होती. ओके ओके. परंतु शूटआउट ॲट लोखंडवालाच्या वेळेस बऱ्याच त्याच्यामध्ये नंतर कॉन्ट्रोवर्सी झाल्या, कारवाई खूप गाजली, ती मोठी झाली. पिक्चरमुळे तर अजून नंतर जास्त तिला महत्व प्राप्त झालं की एक बिल्डर होते त्या ठिकाणी लोखंडवाला कन्स्ट्रक्शनचं काम करत होते आणि त्यांना 50 लाख रुपयाचं डिमांड माझ्या फोनद्वारे केलेलं होतं. ओके. त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते. नव्हते. त्यावेळेस लँडलाईनवरच अशा धमक्या दिल्या जात होत्या आणि ज्यावेळेस भगत ते जे बिल्डर होते त्या बिल्डरने आमच्याकडे कंप्लेंट केली की मला असा असा धमकीचा कॉल आलाय, 50 लाख रुपये एक्स्ट्रॉशन मागितलेले आहेत. आणि मग आम्ही त्यांना संरक्षणासाठी आमचं एटीएचं पथक त्यांच्यामध्ये होतं. ज्या दिवशी हे इन्सिडेंट झाला ऍक्च्युअली मी त्या भगत बिल्डरांच्या ऑफिसमध्ये होतो. ओके. नाव सुद्धा सांगतो आता त्या बिल्डरचं, आता नाही येते त्या ठिकाणी. की ज्यावेळेस ही कारवाई झाली त्यावेळेस त्यांचा बॉडीगार्ड म्हणून मग आम्हाला त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ओके. आणि सायमल्टेनियसली कॉल येतात म्हणून एक टेक्निकल आमचं ऑब्झर्वेशन जे असतं ते सुद्धा एमटीएनएल होतं. त्यावेळेस एमटीएनएलच्या माध्यमातून आम्ही ते ऑब्झर्वेशन चालू केलं आणि माझ्या डोळ्याने त्याविषयी सांगितलं की ज्याविषयी कारवाई झाली त्या दिवशीची सकाळी ह्या बिल्डरला कॉल केला गेला. कॉलमध्ये त्यांनी सांगितलं, कॉलवरती सांगितलं की मी पैसे घ्यायला 1 तासामध्ये येतोय, तू पैसे तयार ठेव नाही तर तुला मारून टाक. बरोबर. म्हणजे हे बरेच त्याच्या अगोदर कॉल झालेले होते आणि हा त्या दिवशी कॉल झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही टेक्निकल अनालिसिस करतो त्याच्यातनं समजलं की स्वाती बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला हा फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटच्या इथून नंबर जो आहे तो नंबरवरनं हा कॉल झालेला आहे. ओके. मग त्यानंतर आम्ही ते रेकी करायला म्हणून आमचे काही अधिकारी एटीएस ऑफिसमधून आले. आम्हाला कॉल म्हणजे की आम्हाला बोलवण्यात आलं. भगत बिल्डरचं ऑफिस तिथून जवळच होतं. ओके. त्या ऑफिसमधनं आम्ही त्यांच्या येत असतानाच की हे फायरिंग चालू झालंय की आम्ही जसं रेकी करायला म्हणून गेलतो, अगोदर आम्ही रेकी करत असतो कुठलंही ऑपरेशन करताना. बरोबर. म्हणजे समजा आता ह्या जागी यायचं आहे तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे, कुठनं किती एंट्री आहेत, काय आहेत हे बघायला म्हणून काही अधिकारी त्या ठिकाणी गेले आणि त्याच वेळेस हे दिलीप बाबा माझ्या डोळ्याने खिडकीतनं बघून त्यांनी पहिलं फायरिंग केलं. त्याच्यामध्ये आमचे एक ऑफिसर इंज्युर्ड झाले, त्यांच्या दंडातनं गोळी गेली. ओके. मग आम्ही पण पोहोचलो त्यावेळेस जे फायरिंग चालू झालं त्याच्यामध्ये की ऍडिशनल फोर्स आमच्याकडे तेवढा नव्हता आणि ह्या फ्लॅटला 2 दरवाजे होते. एक पाठीमागच्या साईडला तुम्ही पिक्चरमध्ये वरती दाखवलेला वरच्या फ्लोअरला तसं नव्हतं. ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट होता, एक पाठीमागा दरवाजा, एक पुढच्या बाजूला दरवाजा. मग आमचे काही अधिकारी पाठीमागे गेले, काही पुढे थांबले होते. त्यानंतर दुसरा एक अधिकाऱ्यावरती फायरिंग झालं. घराळ नाव होते त्यांचं, मारुतराव घराळ, नंतर एसीपी म्हणून आता ते रिटायर झालेले आहेत. त्यांच्या छातीतनं आरपार AK-47 ची गोळी गेली. अरे बाप. त्यांना नंतर हॉस्पिटलला पाठवलं. अगोदरचे एक अधिकारी ऑलरेडी हॉस्पिटलला पाठवलेले ते आणि मग ऍडिशनल फोर्स ज्यावेळेस मागवण्यात आला. आता नॉर्मली आम्ही एटीएसचं काम करत असताना किंवा क्राईम ब्रँचचं काम करत असताना युनिफॉर्म नसतो आम्हाला. बरोबर. सिव्हिलमध्ये अशा कपड्यांमध्ये आम्ही काम करत असतो. जे बाहेरनं ऍडिशनल फोर्स आला ते कंपाऊंडच्या बाहेरनं त्यांनी आमच्यावरती फायरिंग चालू केलं. त्यांना वाटलं आम्ही गँगस्टर आहोत. ओके. मग ज्यावेळेस आरूप पटनाईक नाव कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल, पटनाईक साहेबांनी मेगाफोनवरती अनाऊन्स केलं की बाहेरनं कोणी फायरिंग करणार नाही, आतमध्ये आपले अधिकारी आहेत. मग त्यावेळेस बाहेरचं फायरिंग थांबलं आणि मग ते कंटिन्युएशन मध्ये जवळजवळ 4 तास ते ऑपरेशन चाललेलं होतं आणि 7 जण आपण त्या ठिकाणी एन्काउंटर केलेले होते. सर, ही जी लढाई आहे ह्या लढाईत AK-47 पण यूज केली होती. बरोबर. आपल्या पोलीस दलाकडे की त्यावेळेस फर्स्ट टाइम मुंबईच्या हिस्ट्रीमध्ये AK-47 ह्यांच्याकडे मिळून आलेली होती माझ्याकडे. त्यानंतर स्टीम गाडी जी मारुतीची नवीन आलेली होती स्टीम, ती स्टीम गाड्या 2 ब्रँड न्यू कार त्यांच्याकडे मिळून आलेल्या होत्या. आणि म्हणजे पहिल्यांदा एकीमधनं फायरिंग झाल्यानंतर आम्हाला पण काही म्हणजे आम्ही ठराविक अधिकारी असे होतो की आम्ही SPUचं प्रोटेक्शन घेतलेलं होतं आणि SPUचं प्रोटेक्शन घेत असताना बाळासाहेबांना बॉडीगार्ड होतो, अमिताभ बच्चनला बॉडीगार्ड होतो. त्यामुळे आम्हाला हे प्रशिक्षण दिलेलं होतं AK-47 कसं चालवायचं. पोलीस खात्यात सुद्धा AK-47 कशी चालवायची कुणाला माहित नव्हतं. ओके. आता खरं तर तुमच्या शोचं नावच सुद्धा AK पॉडकास्ट आहे, AK टॉक पॉडकास्ट. मला अगोदर वाटलं हे आलं म्हणलं 47 कुठं मिस झालं असं मला ते तसं वाटलं अगोदर की ह्या पार्श्वभूमीवरती AKचा वापर त्या ठिकाणी झालेला होता. एका अधिकाऱ्याला AKची गोळी लागली आणि मग त्यातून मग नंतर आम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांनंतर ट्रेनिंग दिलं गेलं AK-47 कशी चालवायची किंवा ऍडिशनल AK-47 मिळाले आम्हाला. आणि 26/11 नंतर तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं प्रशिक्षण पोलिसांना मिळायला सुरुवात झाली. बरोबर. जे अगोदरच्या काळामध्ये शूटआउट लोखंडाच्या काळामध्ये जे झालं त्याच्यामध्ये झालेलं नाही. बरोबर. आणि नंतर मग आमच्या खात्यातली जेलसी त्या ऍक्शनमुळे खूप ऍक्शन मोठी झाली, खूप गाजली, खूप त्याला पब्लिसिटी मिळाली
आणि मग त्यातून जी आपण इंटरनल जेलसी असते त्यातून आमच्या विरुद्ध केसेस दाखल झाल्या. पोलीस खात्यातलं राजकारण. पोलीस खात्यातलं राजकारण असं तुम्ही राजकारण म्हणू शकता, किंवा आम्ही त्याला की जलसीच हा शब्द म्हणजे की तो हे परफेक्ट बसतो तर त्याच्यामध्ये. ते प्रत्येक क्षेत्रात होतं. कोणतं माणूस प्रत्येक पुढे क्षेत्रात चालला असेल, चालला तर सगळीकडेच होतं ते हो. म्हणा. आणि आता त्याचं प्रमाण जास्त जास्त कुठल्याही झालं. लेवलला गेलेलं. हो. पूर्वी त्याच्यामध्ये सुद्धा नीतिमत्ता असायची. हो. म्हणजे की आपण खरं तर बघतो की गुंडांच्या याच्यामध्ये नीतिमत्ता कुठल्याही कारवाईमध्ये जास्त असते. ते त्यांच्या बरोबर. कधी फॅमिलीच्या एक दुसऱ्यांच्यावरती अटॅक करत नाही. अलिखित नियम असतात बरोबर, ते. बरोबर. महिलांवरती अत्याचार करत नाहीत. बरोबर. परंतु आता बाकीच्या क्षेत्रांमध्ये तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. अशा ह्याच्यातनं मग त्या आमच्या इन्क्वायरी चालू झाल्या, सुप्रीम कोर्टापर्यंत आमच्यावरती केसेस दाखल झाल्या. पण सुदैवाने कारवाई आमची जेन्युइन असल्यामुळे अफवा पसरवल्या गेल्या की दाऊदनीच इन्फॉर्मेशन दिली ती. पण इन्फॉर्मेशन कशी आली मी आताच आपल्याला सांगितलं, नावानिशी सांगितलं कशी इन्फॉर्मेशन आलेली होती. आणि मग त्यातून आमचं क्रेडिट कमी होण्यासाठी म्हणून बरेच प्रयत्न केला गेला, परंतु सुदैवाने ते झालं नाही. आणि गृहमंत्री त्यावेळेचे जे होते त्यांच्या हस्ते आम्हाला ते पारितोषिक देण्यात आलं. आणि चांगली मोठी कारवाई होती, चांगली कारवाई होती. लोकांनी चांगला सपोर्ट केला त्यावेळेस. सर मी पाहिली तुमची व्हिडिओ. कदाचित त्यावेळेस मी असं ऐकलं आहे तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये, आजकालचा रीलचा जमाना आहे, शॉर्ट व्हिडिओचा जमाना आहे. हो आजकाल जर असं झालं असतं तर फार रील्स व्हायरल झाल्या असत्या हो, ह्याच्या. हो, पण हो. त्या मुवमेंटची एकच व्हिडिओ जी आहे ती आय गेस इंडियन एक्सप्रेसच्या नाही, पत्रकारांनी- त्यावेळेस न्यूज ट्रॅक नावाची एक व्हिडिओ हा. कॅसेट यायची. न्यूज ट्रॅक म्हणजे अशी बरोबर. मोठी कॅसेट जी असायच्या हा. त्यावेळेस, सीडी नव्हत्या. हो हो हो. आणि प्रणव रॉय ते जे हे होते इंडिया टुडेनीच हा, ते हा, प्रणव हा. रॉयच्या ह्याच्यामध्ये ते न्यूज चॅनल पण एवढे नव्हते. हो बरोबर. मग 15 दिवसात ही न्यूज ट्रॅकची एक कॅसेट बाहेर यायची. ओके आणि त्याच्यामध्ये अशा देशातल्या मेजर घटनांचं शूटिंग व्हायचं. ओके. ऍक्च्युली लोखंडवाला शूटआउट ज्यावेळेस आमचं चालू झालं त्याच वेळेस त्यांचं वेगळं कुठलं तरी शूटिंग त्या Shooting एरियात चालू चालू होतं. होतं. हा. म्हणजे पिक्चर मध्ये सुद्धा ते दाखवलंय. आणि जर तुम्ही रिअल शूटआउट ॲट लोखंडवाला जर युट्यूब वरती टाकवलं हो. तर हे न्यूज ट्रॅकची त्या ठिकाणी व्हिडिओग्राफी आहे. हो. त्याच्यामध्ये पूर्ण शूटिंग आहे व्हिडिओ. हो हो हो. आणि मग त्यांना समजलं की इथं फायरिंग चालू आहे. आणि मग ते त्यांचं ते काम सोडून हे फायरिंग ज्या ठिकाणी चालू होतं त्या ठिकाणी ते शूट करायला आले. बरोबर. मग त्याच्यात तुम्ही बघताय की माझ्या सहित आता कुलभूषण जे जाधव आपले पाकिस्तानमध्ये आहेत अरेस्टेड किंवा जेलमध्ये आहेत, त्यांचे चुलते त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. ओके. ही वॉज अ सिनियर इन्स्पेक्टर. त्यांचे वडील सुद्धा सिनियर इन्स्पेक्टर होते त्यावेळेस. मला खूप सिनियर होते. कुलभूषणचे पण वडील सिनियर इन्स्पेक्टर होते. नंतर एसीपी म्हणूनच ते पण रिटायर झाले. तर ते पण तुम्हाला दिसतील त्या रिअल शूटआउट ॲट लोखंडवालामध्ये. बरोबर. आणि तीच क्लिप मला वाटतं काही प्रमाणात पिक्चर मध्ये सुद्धा सुरुवातीला दाखवलेली आहे. सर आता रिसेंटली मी एक फिल्म पाहिली टायगर 3. त्यावेळेस आपला भारताचा एक एजंट असतो, त्याला पाकिस्तानी संघटना पकडती आणि त्याला पाकिस्तानातल्या जेलमध्ये नेते. तो फिल्मचा पार्ट. पण त्या मुवमेंटला मला कुलभूषण जाधव सरांची बरोबर, आठवण आली हो. होती. सर काही चान्सेस आहेत परत याचे की कुलभूषण जाधव जे आहेत आता जेलमध्ये, त्यांच्या तोडीचा एखादा ज्यावेळेस पाकिस्तानी आपल्याकडे कुठला तरी स्पाय पकडला जाईल किंवा पकडलेला असेल कदाचित, आणि ज्यावेळेस पाकिस्तान त्याच्यासाठी तेवढाच आपण जेवढा कुलभूषण जाधवांसाठी प्रयत्न करतोय तेवढा पाकिस्तान त्याच्यासाठी प्रयत्न करेल. बरोबर. त्यावेळेस एक्सचेंज होत असतात काही गोष्टी. आणि एक्सचेंज मध्ये मग आम्ही तुमचा हा सोडतो, तुम्ही आमचा हा सोडा, अशा माध्यमातून जर सुटका झाली तर तसा एक चान्स आहे. दुसरा, आपण इंटरनॅशनल कोर्टमध्ये गेलेलो आहे. त्याच्यामध्ये साळवे साहेबच त्याच्यामध्ये आपले हे करतायत आणि रिप्रेझेंटेशन करून कदाचित जर इंटरनॅशनल कोर्टाचा निकाल आला तर पाकिस्तानला त्यांना सोडावं लागेल. बरोबर. प्रत्येक देशाचे कायदे असतात, त्या कायद्यानुसारच ते त्या ठिकाणी जजमेंट कोर्टाचं असतं. ह्याच्यातनं मग अजून सुद्धा किती आशा आहे आपण म्हणू शकत नाही की 50% आहे का 80% आहे का किती % आहे. बरोबर बरोबर. सर आजकालच्या युथमध्ये फार ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे. मी आज असं ऐकलंय की तुम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये सर्व्हिस करत होता त्यावेळेस तुम्ही 220 किलो ब्राऊन शुगर पकडली होती. काय सांगताल याच्याबद्दल सर? खरं तर ते 220 किलो ब्राऊन शुगर त्यावेळेचं हायएस्ट सीझर होतं. की कस्टम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली होती. आणि खूप लकीली मी त्या दिवशी ते नाईट ड्युटीवरती होतो. आणि सुद्धा मी म्हणतो ना, जशी संधी येत असते तुम्हाला, आणि मी आउट ऑफ वे जाऊन त्यावेळेस ती कारवाईसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला होता. नंतर तो पकडला गेला आणि ट्रकमधनं ते पब्लिक कॅरियर असं लिहिलेलं असतं, त्यात कॅव्हिटी बनवलेली असते, त्या कॅव्हिटीमध्ये ते सगळं ठेवलेलं होतं. म्हणजे ट्रक मिळून सुद्धा आम्हाला ते सापडत नव्हतं. अशा ह्याच्यातनं ते सीझर झालेलं होतं. आणि जसं तुम्ही आता म्हणला की आता तरी तुम्हाला खूप काही माहिती आहे की हेरोईन माहिती आहे, मॅफेड्रॉन माहिती आहे, त्यावेळेस ब्राऊन शुगर पण नवीन नवीन होतं. आणि हे जे ब्राऊन शुगर होतं ते खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये अफगाणिस्तानमधनं पंजाब मार्गे ते मुंबईमध्ये विक्रीसाठी आलेलं होतं.
आणि त्याचा सीझरमध्ये मला खूप चांगला रिवॉर्ड सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला दिलेलं होतं. युथ जे आहे आजचं, जे आता तुम्ही पहिला प्रश्न त्याला जोडून जो केलेला होता, की खरोखर मी इथं प्रत्येकाला सांगतो की देवाने तुम्हाला एवढं चांगलं शरीर दिलेलं आहे, एवढे चांगले की आज जर ऑक्सिजन आपण बघितला तर तुम्हाला देवाने फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ऑक्सिजन आपल्याला मिळतो बाहेर. कोरोनामध्ये आपण बघितलंय की एक सिलेंडर मिळवायसाठी कित्येक हजारो रुपये खर्च करावा लागत होते आणि तरी सुद्धा ते मिळत नव्हतं. अशा देवाने प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिलेली आहे, तर त्याचा तुम्ही अब्यूज करू नका. बरोबर. की अब्यूज म्हणजे की तुम्ही जर ड्रग्ज घेताय, तुम्ही जर सिगरेट ओढताय, तुम्ही जर दारू पिताय, का तर मी अधिकारवाणीने सांगू शकतो मी स्वतः काही केलेलं नाही. बरोबर. आणि तुम्ही जर हे करत असेल तर तुम्ही स्वतःलाच त्याचं जास्त त्याचं नुकसान होणार आहे, तुमच्या परिवाराला त्यातून जास्त मानसिक त्रास होणार आहे. की ज्यावेळेस मला दिसतो कित्येक आई वडील माझे त्यावेळेस माझ्याकडे यायचे क्राईम रेटला असताना की मुलगा असा ड्रग करतोय, काय करू. बरोबर. त्यांची जी हताशता दिसते ज्यावेळेस तुम्हाला मुलं होतील आणि ते जर असं काय करतील तर त्यावेळेस तुम्हाला समजेल. स्वतःचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तरी कमीत कमी कुठलंही व्यसन करू नका. व्यसन करा, कुठलं करा, तुम्ही जिमला जायचं व्यसन करा. आता तुझ्यासारखे तरुण आहेत की भरपूर आपण बघतो असे तरुण आहेत की आता जे चांगल्या मार्गाला आहेत. काय ढोल ताशा पथकवाले मी कित्येक बघतो. 6,000 तरुण त्यावेळेस माझ्या संपर्कात होते ज्यावेळेस खात्यात होतं त्यावेळेस. सगळे चांगले मुलं, ढोल ताशाचं एक व्यसन आहे त्यांना ते वाजवायचं. कुठलंही तरी असं चांगलं व्यसन करा की ज्यातून तुमच्या शारीरिक कमीत कमी आरोग्याला त्यातून काही नुकसान होणार. बरोबर. सर, असं म्हटलं जातं की पोलिसांचा लढा हा गुन्हेगारांबरोबर असतो, पण मी जसं ऐकलंय आणि मी पाहिलंय की तुम्हाला धमकी आली होती एक इंटरनॅशनल टेररिस्ट संघटनेकडून. ISIS कडनं आलेली होती. ISIS कडनं. आपण ते काय मुवमेंट होती ती, कशा रिलेटेड? ऍक्च्युअली आम्ही ज्यावेळेस ATS पुण्यामध्ये असताना एक 16 वर्षाच्या मुलीला ECच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले होते, तिला बाहेर काढलेलं होतं आणि त्यांच्या दृष्टीने ती मुलगी खूप महत्वाची होती. का तर ती सुसाईड बॉम्बर बनायला तयार झालेली होती. आणि जर एखादी 16 वर्षाची मुलगी आपल्या कुठल्याही VIP च्या शेजारी, जसं राजीव गांधीचं तुम्ही बघितलेलं आहे कसं झालता, की तसा इन्सिडेंट होऊ शकला असता. आणि त्यांना ती मुलगी तशी महत्वाची होती. त्या मुलीला परावृत्त केल्यानंतर बरेच जे ECच्या मार्गावरती होते या समुदायातले, मुस्लिम समुदायातले काही तरुण, त्यांना त्यांच्या समुदायातल्या मौलवांच्या मार्फतीनं ब्रेन वॉश करून आम्ही त्यातून बाहेर काढलेलं होतं. त्याच्यामुळे पुन्हा ATS वरती थोडा राग जास्त होता. आणि अशा ह्याच्यातनंच ते मुंबई पोलिसांना तो मेल गेलेला होता, काही वृत्तपत्रांना मेल गेलेला होता की आम्ही माझ्या नाव घेऊन की यांना आणि परिवाराला आम्ही संपून टाकू. त्यातनं मग तो इन्सिडेंट तो झालेला होता त्याच्यामध्ये. आणि मग प्रोटेक्शनची सुद्धा विचारणा झाली होती, पण मी प्रोटेक्शन सुद्धा नाकारलं होतं. म्हणजे माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत, कारण मी एक वेळ कुणाला तरी प्रोटेक्ट केलेलं आहे. बरोबर. अजून सुद्धा तुमच्यासारखी मुलं जर मी प्रोटेक्शन मध्ये हिंडायला लागलो, आज सुद्धा मी कुठलंही प्रोटेक्शन नसतं, आज सुद्धा एकटा जातो मी. किती गुन्हेगारांवरती कारवाई केलं तरी ज्या दिवशी मरायचं त्या दिवशी मरायचंच हे माझं प्रिन्सिपल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये की तुम्ही काहीच करू शकणार नाही. बरोबर. मग जर आपण प्रोटेक्शन मध्ये हिंडलो तर लोकांचा पोलिसांवरचा विश्वास कमी होईल. किंवा मग जर पोलिसच प्रोटेक्शन मध्ये फिरायला लागले तर त्याचा उपयोग काय. लोक कसे पोलिसांकडे आशेने बघतील. अशा ह्याच्यातनं ते नाकारलेलं होतं. आणि त्याची इन्क्वायरी झाली. इन्क्वायरीमध्ये काय ते कुठनं मेल आला, काय आलं ते मुंबई पोलिसांना समजलं. आणि तो एक इन्सिडेंट असा होता की ते ISISशी संबंधित होता. बरेच त्यावेळेस ISIS मोठ्या प्रमाणामध्ये जगभर कारवाई करत होता, टेररिस्ट ऍक्ट करत होते. पण सुदैवाने आपल्याकडे तशी त्यांच्याकडनं काही मेजर कारवाई झाली नाही. बरोबर. बरोबर. सर, आजकालच्या महिलांसाठी सोशल मीडियावर असो किंवा रिअल लाईफमध्ये पण म्हणता येईल, फार सारे प्रॉब्लेम त्यांच्यासाठी क्रिएट होत असतात. त्यांच्या सेल्फ सिक्युरिटीसाठी आपण काही मेसेज देऊ शकतो? खरं तर आपण जेंडर इक्वेलिटीसाठी आपण खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, खूप प्रयत्न करतो. परंतु आता मधलाच इन्सिडेंट जर बघितला तर एका मुलीवरती तो मुलगा कोयता घेऊन फिरत असताना कमीत कमी 100 लोक होते त्या ठिकाणी, पण कुणी त्या ठिकाणी आडवं आलं नाही. पण लकीली 3 मुलं आडवे आल्यामुळे ती मुलगी त्या ठिकाणी वाचली. बरोबर. खरं तर मुलींना पण माझं किंवा महिलांना सुद्धा हेच सांगणं असतं की कमीत कमी तुम्ही दुसऱ्याचं प्रोटेक्शन नाही करू शकलं तर ठीक आहे, परंतु कमीत कमी स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी तरी तुम्ही काहीतरी शिका. बरोबर. आणि काही शिकलं नाही तरी मी सोपा उपाय सांगत असतो नेहमी सगळ्यांना की बिहेव डर्टी हा शब्द आहे. की ज्यावेळेस कुठलाही पुरुष किंवा तरुण त्या महिलेवरती अत्याचाराची मानसिकता त्याची होती त्यावेळेस तो कशालाही घाबरत नसतो. बरोबर. त्याला माहिती असते की फाशी होईल उद्या पकडला तरी तो घाबरत नसतो. का तर त्याची ती मानसिकताच झालेली आहे, त्यावेळेची त्याची ती नैसर्गिक वृत्ती तशी झालेली आहे की ते त्याला करायचंच असतं. अशा वेळेस मुलींनी, मी बिहेव डर्टी हा शब्द पाश्चात्य जगात खूप प्रचलित आहे
की आपण उलटी तोंडातनं कधीही काढू शकतो. की तोंडात एक आता बघा उलटी म्हणलं वॉमिटिंग म्हणलं तरी लगेच घाण वाटतं आपल्याला. बरोबर. तर महिलेने किंवा त्या महिलेने अशा प्रसंगामध्ये की तोंडामध्ये बोट काढून स्वतःच्या अंगावरती उलटी करून घ्यायची बरोबर. किंवा वॉमिटिंग करून घ्यायचं आणि ती घाण बघितल्यानंतर तो कुणीही असलं तरी ते त्या ठिकाणी अत्याचार न करता निघून जातात. बरोबर. की आपण सांगतो की बऱ्याच वेळा तुम्ही कराटे शिका, तुम्ही मिरची पावडर ठेवा, रिव्हॉल्वर लायसन्स घ्या, रिव्हॉल्वर ठेवा, पण कदाचित त्याचाच पुरुषाची शक्ती नेहमी महिलेपेक्षा थोडी जास्त असते बरोबर. अनलेस ट्रेन नसतील तर. बरोबर. तर त्या ठिकाणी त्याचा उपयोग कदाचित तुमचाच रिव्हॉल्वर घेऊन तुमचीच मिरची पावडर तुमच्याच डोळ्यामध्ये टाकू शकतील. पण हा जो बिहेव्हियर हा शब्द आहे जर महिलांनी मुलींनी विशेषतः लक्षात ठेवला मला वाटतं नक्कीच त्या वेळेपुरता तरी त्यातनं मार्ग निघू शकतो. बरोबर सर. आणि मी हे पण ऐकलंय तुमच्याबद्दल की रेड लाईट एरियामध्ये बऱ्याच तुम्ही महिलांना सपोर्ट केला आहे, तुम्ही त्यांना त्यातून बाहेरही काढलं आहे. काय सांगताल? जवळजवळ आपण त्यावेळेस 100 केसेस करून 300च्या आसपासच्या मुली त्या ठिकाणावरून बाहेर काढलेल्या होत्या. आणि ज्यावेळेस मी कार्यरत त्या ठिकाणी होतो तर प्रत्येक त्या व्यवसाय करणाऱ्या किंवा सेक्स वर्कर्स आपण म्हणतो सुधारित भाषेमध्ये, त्यांच्या खिशामध्ये माझं कार्ड असायचं की त्यांना कुणी जाऊन त्रास देऊ नये, कुठल्याही गुंडांनी देऊ नये, पोलिसांनी देऊ नये. आणि त्या फक्त माझं कार्ड दाखवायचे त्यांना, तर ते आज सुद्धा मला तेवढाच मान सन्मान त्या ठिकाणी देतात. आणि दिवाळीमध्ये आपण पेशवे काळापासून ती वस्ती त्या ठिकाणी आहे, परंतु जशी आपण घरात दिवाळी साजरी करतो तशी 3 दिवस मी त्या ठिकाणी दिवाळी त्यांच्यासाठी साजरी केली होती. त्याने मला खूप एनजीओनी सहकार्य केलं होतं. बरोबर. आणि दिवाळीचा फराळ त्यांना दिला, रांगोळ्या काढल्या, सगळी वस्ती त्या ठिकाणी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून साफ करून घेतलेली होती. म्हणजे तुमच्या घरामध्ये तरी काडी दिसेल तुम्हाला, पण त्या काळामध्ये 3 दिवस त्या ठिकाणी तुम्हाला कुठलीही घाण दिसत नव्हती. एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांना सुद्धा आज सुद्धा त्याचं खूप कौतुक झालं. आणि नंतर 1-2 वर्ष चालू राहिली ती सिस्टम, पण परत बंद पडली. बरोबर सर. आणि आपल्या देशात असो किंवा महाराष्ट्रात असो व्हाईट कॉलर गुन्हेगारी फार वाढली आहे. म्हणजे एक्झॅक्टली व्हाईट कॉलर गुन्हेगारी म्हणजे काय? आता खरं तर तुम्ही चाकू सुऱ्या घेऊन पाकिट मारणी करणं किंवा हे करणं आता फार मागं पडलं. ते कदाचित उद्याच्या काळामध्ये गुन्हा नाही असं पण म्हणतील. बरोबर. आता जी गुन्हेगारी वाढलेली आहे तर एकतर बँकांचे घोटाळे तुम्ही बघता. बरोबर. विजय मल्ल्या असतील, केतन पारेख त्यावेळेस शेअर मार्केटचा घोटाळा करणारा असेल, हर्षद मेहता होता त्यावेळेच्या काळामध्ये. की लोकांना आता जनरेशनला हा अभ्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकर समजतात ह्या गोष्टी. आणि ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समजल्यामुळे की त्यांना वाटतं की मी सुद्धा हर्षद मेहता व्हायला पाहिजे, त्यांना वाटतं मी सुद्धा विजय मल्ल्या व्हायला पाहिजे. मग बँकेची लोन काढणं, त्यांनी फसवणूक करणं. आता आपण DHLचा बघतो की त्या माध्यमातून 4,000 कोटी 5,000 कोटी तुम्ही गंडू शकता. तुम्हाला तेवढी हुशारी असेल तर तुम्ही ते करू शकता. ह्याला व्हाईट कॉलर क्राईम म्हणतात. बरोबर. की आणि मग तुम्ही त्याच पैशाचा वापर करून कोर्टात केस जिंकू शकता, पलायन करू शकता, देशाच्या बाहेर राहू शकता. की 2 इथनं पुढचे क्राईम हे सगळ्यात महत्वाचे असणार आहेत. की एक तर तुमचं सायबर क्राईम असेल आणि व्हाईट कॉलर क्राईम. आणि ह्याच्यामुळं नुकसान जे असेल ते फक्त इंडिव्हिज्युअल नुकसान होत नाही तर संपूर्ण देशाला त्याचा फटका बसत असतो आणि संस्थाला त्याची सिस्टीम जी आहे त्याला त्याचा फटका बसत असतो. तर येणाऱ्या काळात खरं तर पोलिसांनी ह्या बाबतीमध्ये जास्त शिकणं आवश्यक आहे. ह्याच्यामधलं इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं ह्याच्याबद्दल प्रशिक्षण काळामध्ये जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामधले तज्ज्ञ असणं आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक त्या ठिकाणी मत आहे. बरोबर सर. आणि भानू प्रताप बर्गे सर, तुमची ओळख आहे जी म्हणजे 19 एन्काउंटर तुम्ही केले आहेत. काय सांगताल सर तुम्ही ह्याबद्दल? खरं तर मी जास्त या एन्काउंटरच्या बाबतीत बोलत नाही. की माझं की पहिल्यापासूनच एक मनामध्ये असं ठासलं गेलेलं आहे की कुठलाही क्रिमिनल हा जन्मता क्रिमिनल नसतो. बरोबर. आईच्या पोटातनं तर तुम्ही जसं आलाय तसंच मी पण आलेलो आहे. आई वडिलांना कधी वाटत नाही की माझा मोठा मुलगा, इव्हन दाऊद इब्राहिमला वाटत नाही की त्याचा मुलगा अजून मोठा दाऊद इब्राहिम व्हावा. की गुन्हेगार हा कधीही जन्मता गुन्हेगार नसतो. परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवत असते किंवा मग नंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याला मारणं आवश्यक होतं, अशातनं तो गुन्हेगार बनत असतो. आणि हे एन्काउंटर केले त्यावेळेस तर प्रकर्षाने जाणवतं. तुम्हाला पहिल्या वेळेस एन्काउंटर जाणवतं त्यावेळेस रात्रभर झोप येत नाही एन्काउंटर केल्यानंतर. परंतु नंतर मग तुम्ही सुद्धा यूज होऊ शकता. सुदैवाने मी त्या नंबरच्या भानगडीत पडलो नाही. 1 मारला, 19 मारले का 100 मारले या आकडेवारीत न पडता मी त्यातून सुखरूप म्हणजे की मला जे माझं मन सांगत होतं त्या मनाने सांगितल्यामुळे मी त्यातून बाहेर राहिलो. आणि 19 एन्काउंटरपेक्षा मी नेहमी सांगतो असं की मी महिलांना या 300 मुलींना व्यवसायातनं बाहेर काढलं. किंवा काही 22 गुन्हेगार असे आहेत की जे येरवडा जेलमध्ये होते. बरोबर. त्या जेलमधनं काढून त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी आज करतात. कमीत कमी 15-15 वर्ष झाले, 10-10 वर्ष झाले आता ते नोकरी करतायत. बरोबर. आणि त्यांचा मालक हे सांगतो की साहेब माझ्याकडं
50 कामगार आहेत, परंतु त्यातले 49 चोऱ्या करतात, काहीतरी लांडी लबाडी करतात, पण हा तुम्ही जो गुन्हेगार म्हणून लावलाय तो कधी कुठलीही चोरी करत नाही. बरोबर. का तर त्याला एक भीती असते की साहेबांनी मला इथं लावलेलं आहे, आणि दुसरी गोष्ट असते त्याने अनुभव घेतलेला आहे गुन्हेगारीचा, जेलचा अनुभव घेतलेला आहे, म्हणून परत त्या कृत्याकडे तो वळायला तयार नसतो. बरोबर. असे त्याच्यामध्ये मला जास्त अभिमान वाटतो. बरोबर. की मारण्यापेक्षा मारणं खूप सोपं आहे, घडवणं खूप अवघड आहे. कुठलंही बघा, खेळणं बनवताना सुद्धा तुम्ही साधं किल्ला बनवता तर किल्ला बनवताना त्रास होतो, बोडायला आपल्याला दुसऱ्या दिवशी दिवाळी संपली की आपण काढतो, बरोबर. 2 मिनिटात काढून होतो तो किल्ला. बरोबर. की घडवणं खूप अवघड आहे, आणि घडवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने स्वतःपासून तर स्वतःला घडवायला पाहिजे, आणि मग दुसऱ्याला समजा आता तुला काय मदत लागत असेल माझी, किंवा तुला माझ्या ह्याच्यातनं कुठलाही माझा जर वेळ देऊन काय फायदा होत असेल तर तो प्रत्येकाने त्याच्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी तो वेळ देणं आवश्यक. बरोबर. बरोबर. सर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आणि तुमचं नातं कसं होतं सर? खरं तर त्यावेळेस मी त्यांना बॉडीगार्ड होतो, आणि आपण सुद्धा पिक्चरमध्ये याच्यामध्ये पेपरमधले फोटो सुद्धा त्यावेळेसचे मीडियामध्ये आहेत, सोशल मीडियावरती आहेत, की त्यावेळेस एवढी मोठ्या प्रमाणामध्ये सिक्युरिटी नसायची. हार्डली 3 ते 4 ऑफिसर असायचो आम्ही, आणि 3 ते 4 ऑफिसर मध्ये त्यांचा वैयक्तिक स्नेह तयार व्हायचा. आणि माझे पूर्वी आनंद दिघे साहेबांबरोबर खूप जवळचे संबंध होते, की ज्यावेळेस मी कॉलेजच्या काळामध्ये होतो तर साहेब माझ्याकडे त्यावेळेस आनंद दिघे साहेब हॉस्टेलवरती सुद्धा यायचे फर्ग्युसनच्या. आणि ज्यावेळेस मी खात्यात आलो आणि नंतर मग SPU ला होतो, त्यावेळेस बाळासाहेबांकडे नेमणूक नंतर दिघे साहेबांनी माझं रिकमेंडेशन साहेबांना केल्यामुळे माझा त्यांचा वैयक्तिक स्नेह खूप चांगला झालेला होता. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते मला नावानिशीच हाक मारायचे. आणि ज्यावेळेस त्यांना अटक झाली नंतरच्या काळामध्ये, त्यावेळेस खास तुम्ही जर तो फोटो बघितला आज सुद्धा इंडिया टुडेच्या मॅगझिन मध्ये आलेला फोटो, बाळासाहेब कोर्टातनं बाहेर येताना मी त्यांच्या बाजूला तिथं गेटमध्ये मी उभा आहे. मला पहिला निरोप आलेला होता आणि मी त्या ठिकाणी गेलेलो होतो, आणि बाहेर येईपर्यंत मी त्या ठिकाणी दरवाजामध्येच थांबलेलो. तुम्हाला त्या मॅगझिनच्या फोटोमध्ये सुद्धा दिसेल की हे लोक खरं का ग्रेट होतात, की ज्यावेळेस यांच्या जवळ आपण जातो की माणसाने किती चांगलं असायला पाहिजे. म्हणजे बाळासाहेब आमच्या नाश्ता आम्हाला व्यवस्थित मिळतो का नाही हे बघायचे. आम्ही कुठं बाहेर गेलो बाळासाहेबांवर, सहसा ते बाहेर जायचे नाहीत जास्त, पण मड आयलंडला एका बंगल्यावरती ते नेहमी जायचे. तिथे गेले पहिले आमची काय सोय झाली हे बघायचे ते. म्हणजे तेवढा रिस्पेक्ट होता किंवा तेवढी अटॅचमेंट होती प्रत्येकाची. आता खूपच सिक्युरिटी पण खूप झाली, आणि नेते लोकांना पण काय असा फरक पडत नाही. असं एवढं त्यावेळेस जे आम्हाला महत्व होतं तसं महत्व आता राहिलेलं नाही. बरोबर. सर, जसं तुम्ही आनंद दिघे साहेबांबद्दल सांगितलं, जेवढं मी पाहिलं फिल्म मध्ये त्यांचा एक दरबार भरायचा. हो. काय वातावरण असायचं ठाण्यात सर? नाही, आनंद दिघे साहेब खरोखर एक्स्ट्राऑर्डिनरी आपण जे म्हणतो, काही लोक जन्मताच एक वेगळं रूप घेऊन आलेले असतात, तशा प्रकारचं खरं आनंद दिघे साहेब होते. म्हणजे आता काही ते एकनाथ शिंदे साहेब CM आहेत म्हणून सांगतोय म्हणून असं नाहीये, पण खरोखर मी बघितलेलं स्वतःच्या डोळ्यांनी की अक्षरशः त्या टिंबी नाक्याच्या त्यांच्या त्या घरामध्ये, घरच होतं त्यांचं. बरोबर. आणि पूजा खूप मोठी चालायची त्यांची. म्हणजे पूजा ज्यावेळेस ते आत असायची, पूजा चालू असायची, तेव्हा कित्येक लोक असे बाहेर वाढवा. आता पिक्चर मी तो बघितला नाही, मला माहित नाही नक्की काय काय झालं त्याच्यामध्ये, परंतु असे पण बघितले 6.25 फूट हाईट. आनंद दिघे साहेब तसे बारीक होते, तब्येतीने पण बारीक होते, हाईटनी बारीक होते, पण 6.25 फुटाचे हाईटचे पैलवान यायचे, लोक यायचे, आणि अक्षरशः लोटांगण घालायचे. आणि तुमचे फिल्मी स्टाईल नमस्कार नाही तो, की रिस्पेक्ट तुमच्या ह्याच्यात तो पण नसतो, पण पाय अमिताभ बच्चन साहेबांचे धरायचे म्हणून कोणतरी नवीन ऍक्टर येऊन धरतो तसं तो रिस्पेक्ट नाही. अक्षरशः साष्टांग दंडवत दिघे साहेबांना ते घालायचे, आणि मनापासून घालायचे. बरोबर. एवढा त्यांचा ते रुबा होता. लोकांसाठी 24 तास कार्यरत असणारा तो कार्यकर्ताच होता, नेता नव्हताच तो, असं मी तर म्हणेन. बरोबर. बरोबर. सर, मध्यंतरी फार चर्चा झाली होती, शिवाजीनगर मतदारसंघातून भानुप्रताप बर्गे सर निवडणूक लढणार, शिवसेनेमध्ये तुमची एक एंट्री होणार, अशी फार चर्चा रंगली होती. काय सांगताल सर तुम्ही याबद्दल? काय झालं की त्यावेळेस रिटायर होण्याच्याच कालावधीमध्ये 6 महिन्यानंतर माझं इलेक्शन लागणार होतं, आणि मला काही नेत्यांकडनं निरोप आलेला होता की आम्ही तुम्हाला पुण्यामधनं शिवाजीनगर मतदारसंघातनं उभा करायचा विचार करतोय, तुमची इच्छा आहे. तोपर्यंत राजकारणाशी माझा असा काही तसा, मला काही जायचं होतं वगैरे असा काही प्रकार नव्हता. त्यातून जे त्यावेळेचे CP होते त्यांनी सुद्धा मला सपोर्ट केला, अरे तू होणारेच तर, जर एवढा जनसंपर्क वगैरे चांगला आहे तुझा तर का जात नाही. बरोबर. अशा ह्याच्यातनं ती चर्चा चालू झालेली होती. आणि अजून सुद्धा लोक मला विचारतात. आता अजून सुद्धा काही संस्था अशा आहेत, काही लोक असे आहेत की जी मित्रत्वाच्या नात्याने फ्लेक्स लावतात माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. बरोबर. ह्या वर्षी सुद्धा तसे फ्लेक्स लागले. मागच्या वर्षी रिटायरमेंट नंतर जवळजवळ 4 वर्ष होतील मला रिटायर झालो.
पण तरी सुद्धा असं वैयक्तिक स्नेहामुळे लोक लावतात आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी फोन येतो की काय इलेक्शनचा विचार चालू आहे का. बरोबर. की जसा तुमचा असा प्रश्न आहे तर भरपूर ठिकाणावरून हा प्रश्न येतो. आता तरी सध्या अजून काय असा विचार केलेला नाही. आणि आता जर राजकारण जर बघितलं तर मी लोकांनाच विचारतो तुमची काय इच्छा आहे, मी जावं किंवा नाही. बरोबर बरोबर सर. आणि तुमच्या माध्यमातून हा तुम्हाला परत प्रश्न करतो, कॉमेंट मध्ये लिहा तुमचा पॉडकास्ट बघितल्यानंतर. नक्कीच सर्वांनी कॉमेंट करा आणि सांगा की सर कोणत्या पक्षात तुम्हाला पाहिजे. सर तुमची एक बुक पण येणार आहे, याच्याबद्दल पण आम्ही ऐकले. कधी ही बुक लॉन्च होणार आहे काय सांगता? खरं तर मी कंटिन्युएशन मध्ये लिहित होतो पण मध्यंतरच्या काळामध्ये थोडा गॅप पडलेला आहे. परंतु आता परत एका सिनियर अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तू ते लिहित होता ते कंटिन्यू लिहून काढ आता. आणि मी ठरवलंय आता की एक साधारणतः 6 महिन्याच्या पिरियड मध्ये ते पूर्ण करेल बुक. अर्ध जवळजवळ लिहून झालेलं आहे. अरे वा. मुंबईच्याच हे ऍक्शन आहेत की तरुणांनी किंवा मी एक साध्या खेडेगावात नाही येऊन मुंबईपर्यंत हे करून आज पुण्यामध्ये लोकप्रिय झालो. शासकीय अधिकारी सुद्धा लोकप्रिय कसा होऊ शकतो कशा कामामुळे ते थोडं त्याच्यामध्ये आहे. युवकांना मार्गदर्शन आहे. काय ऍक्शन जसे आता शूटआउट लोखंडवाला सांगितलं किंवा भांडूप खिंडीपाड्यामध्ये आम्ही सरदार मारले तिथंच आमचा एक कलिग एक्सपायर्ड झाला म्हणजे शहीद झाला भास्कर सोंजे नावाचं. ते दुःख कसं होतं ह्याचा सगळा थोडा ओवापो आहे त्या पुस्तकामध्ये. आणि मला वाटतं नक्कीच आवडेल लोकांना ते पुस्तक. बरोबर सर. UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी काय मेसेज देतात? मी फक्त एवढंच सांगेल की UPSC आणि MPSC हे तुमचं लाईफ नाहीये. की आयुष्यातला एक गोल असू शकतो तुमचा तो. बरोबर. परंतु त्याच्यामध्ये अनसक्सेस झाल्यानंतर जे फ्रस्ट्रेशन आज जर बघितलं की ते सगळेच UPSC MPSC क्लिअर होऊ शकत नाही. बरोबर. आज 400 जागांसाठी 4 लाख अर्ज येतात. 4 लाखामधले 3 लाख जरी एक्झामला भरले तरी फक्त 400 सिलेक्ट होणार आहे ते सगळ्यांना माहिती असतं. बरोबर. एक प्रयत्न करावा, दुसरा प्रयत्न करावा, तिसऱ्या प्रयत्नामध्ये जर झाला तुम्ही तर ठीक आहे, नाही झालं तर दुसरा कुठला तरी ऑप्शन तुमच्याकडे नेहमी तयार असायला पाहिजे. बरोबर. की जसं तुम्ही फक्त फिल्म ऍक्टिंग म्हणून काम नका करू. फिल्म ऍक्टर म्हणून तुम्ही किती सक्सेस होताल नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही कष्ट घेणार, तुम्ही सक्सेस होताल. नाही त्याच्यानंतर काय हा पर्याय जर मी रिटायर होणार मला माहिती आहे 58 नंतर रिटायर होणार आहे. परंतु त्यानंतर मी काहीतरी करायला पाहिजे. की मग तुम्ही त्यानंतर काय करणार, सक्सेस झाला आणि समजा तुम्ही सक्सेसच नाही झाला तर माझ्याकडे दुसरं कुठलं तरी असं ऑप्शन असायला पाहिजे की मी साधी वडापावची गाडी टाकली तरी अर्निंग अँड मेकिंग मनी हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. बरोबर. मेकिंग मनी इज अ क्रिमिनल ऍक्ट. म्हणजे पैशासाठीच तुम्ही सगळं करता. बरोबर. अर्निंग म्हणजे कष्ट करून तुम्ही काही पैसे कमवता. दॅट इज युअर अर्निंग मनी, अर्न मनी. बरोबर. ते स्पिरिच्युअल आहे थोडं. बरोबर. ही खूप चांगल्या पद्धतीने खेर नावाची आम्ही यू विल विन नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यातलंच इंटरव्ह्यू मधलं मी ऐकलेलं वाक्य आहे. तर त्याच्यामध्ये पैशाच्या मागे न जाता किंवा पोस्टच्या मागे न जाता की जर सक्सेस मिळाला तर ठीक आहे, नाहीतर कुठलं तरी दुसरं ऑप्शन आपल्याला नेहमी तयार ठेवा. आणि कुठल्या याच्यामध्ये फ्रस्ट्रेट होऊ नका. बरोबर. की तुम्ही जेवढं स्ट्रगल कराल तेवढं त्याचा तुम्हाला आनंद पण जास्त मिळतो सक्सेस नंतर. बरोबर. आणि समजा त्याच्यात स्ट्रगल करत असताना पण यश नाही मिळालं तर दुसरा कशासाठी तरी परमेश्वराने तुम्हाला घडवलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच सक्सेस हो. बरोबर. सर शेवटचा प्रश्न, रिटायरमेंट नंतर भानुप्रताप बर्गे सर काय करतात आयुष्यात? की आम्ही बऱ्याच NGOs काय आहेत की जे लहान मुलांसाठी काम करतात. व्यवसायातल्या महिला ज्या आहेत त्यांच्या मुलांसाठी शाळा चालवली जाते त्या ठिकाणी अशा जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी मी ऍडवायझरी कमिटीवरती आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन मी प्रत्यक्ष काम करतो. ट्रान्सजेंडर्स मध्ये मी काम करतो. ट्रान्सजेंडर्स लोकांना मदत करतो त्या ठिकाणी. आणि या व्यतिरिक्त एक स्मॉल टाइम काहीतरी बिझनेस माझा स्वतःचा असावा या दृष्टीने मी तो पण प्रयत्न केलेला आहे की कन्स्ट्रक्शनचं स्मॉल टाइम मध्ये काम करतो. का तर मला त्यात आवड आहे. मी इंटिरियरचा मला खूप आवड आहे. मी म्हणजे इनसाइड आउटसाइड की माझ्याकडे 1001 मॅगझिन असतील आतापासून त्यावेळेपासून ज्या अशा पद्धतीने मला थोडी आवड कन्स्ट्रक्शनची आहे, इंटिरियरची आवड आहे, त्याच्यामध्ये थोडं लक्ष घालत असतो. आणि एक सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची एक संघटना स्थापन केली ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल पासून महासंचालकांपर्यंतचे अधिकारी आहेत. बरोबर. महत्वाचं म्हणजे की तुम्ही कुठलंही काम करत असताना त्यामध्ये आवडीचं काम एकतर निवडा. बरोबर. तुम्ही प्रयत्न तर प्रत्येकाचा पैसे कमवण्यासाठीच असतो. आर्थिक स्वायत्तताही पाहिजे, आर्थिक काय म्हणतो आपण की सबलता यायला पाहिजे. परंतु स्वतःचा हॅपीनेस जो आहे तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काउंट करा. की मला ज्या कामामध्ये मला पोलीसचंच काम करायचं होतं किंवा आर्मीचं काम करायचं होतं, सुदैवाने मला संधी मिळाली. परंतु आज सुद्धा माझ्या बरोबरचे कित्येक असे लोक आहेत की जे आर्मीच्या एक्झामला फेल झाले, पोलीसच्या एक्झामला फेल झाले. बरोबर.
तुम्ही आवडीचं क्षेत्र नाही मिळालं तर तुम्हाला ज्या ठिकाणी काम करावं लागतंय त्या ठिकाणी जर तुम्ही काम करत असाल तरी सुद्धा मग आवडीने काम करायला करा, त्याच्यामध्ये आवड निर्माण करा. बरोबर. अशा ह्याच्यातनं एमपीएससी युपीएससी वरतीच फक्त डिपेंड न राहता आणि दुसरी महत्वाची गोष्ट की घरात सांगू नका की मी आत्ताच एमपीएससी युपीएससी अधिकारी झालो, बरोबर. फौजदार झालो किंवा डीवायएसपी झालो किंवा कलेक्टर झालो. आई वडील अज्ञानी असतात किंवा आई वडिलांना एवढी समज नसते, बरोबर. ते अख्ख्या गावभर सगळीकडे सांगत असतं की माझं पोरगं कलेक्टर झालं. त्यांना माहित नसतं की किती परीक्षा टफ आहे, किती काय करायचं असतं. म्हणून एकतर घरच्यांची सुद्धा निराशा करू नका, स्वतः निराश होऊ नका आणि ह्याच्या माध्यमातून एक आपलं स्वतःचं एक आपण काहीतरी स्थान निर्माण करून की आई वडिलांनी, घरच्यांनी, गावातल्या लोकांनी तुमच्या नाव घेतल्यानंतर स्वाभिमानाने मान ताट करायला पाहिजे, असं कुठेतरी काम करा. बरोबर. अर्थातच सर फार मोटिवेशनल पॉडकास्ट हा झालेला आहे. फार सेन्सिटिव्ह पण म्हणता येईल, कारण तुमचा जो अनुभव आहे तो या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत न्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी एक सर तुमच्याबद्दल एक गोष्ट प्रेक्षकांना सांगेल की सर फार सपोर्टिव्ह आहेत, फार पॉझिटिव्ह आहे. कदाचित याच त्यांच्या स्वभावामुळे आज त्यांचं नाव भारताच्या बाहेरही लोक काढतात. सर खूप छान वाटलं तुमच्या बरोबर बोलून आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या धन्यवाद. तुम्हाला सुद्धा द एके टॉक पॉडकास्ट जे आहे तुमचं त्याला माझ्या मनापासून पूर्ण शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच सर. थँक्यू. गुड डे. थँक्यू.